छान एनर्जी आहे सगळ्यांची, खूप छान व्हायब्रेशन्स आलेले आहेत. नमस्कार, मी कमलेश जोशी, चॅप्टर हेड टिळक रोड चॅप्टर बीबीएनजी. मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज इथे उपस्थित असलेले सन्माननीय उमेश दाशरथे सर यांना स्वागत करतो. त्याचसोबत आज आपले एचओ मेंबर्स आनंद चितळे सर, जॉईंट सेक्रेटरी, नंदन गुमास्ते सर, रिजनल डायरेक्टर, जोशा गोडबोले मॅडम, रिजनल डायरेक्टर, प्रांजली देव मॅडम, डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर. त्याचबरोबर टिळक रोड चॅप्टर सर्व बीबीएनजी फॅमिली. मी आज क्रॉस चॅप्टर म्हणणार नाहीये कारण आज सगळेजण उपस्थित आहेत, सगळ्या चॅप्टर मधून आज उपस्थित आहेत. आज आपल्या बीबीएनजीचा एक टिळक रोड चॅप्टर 5व्या शनिवारी एक वेगळा कार्यक्रम ऑर्गनाइज करत असतो. तो आज आपण इथं घेत आहोत. मी सर्व मेंबर्सना रिक्वेस्ट करतो, त्यांनी आपले फोन पहिले स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोड किंवा सायलेंट वर करावेत. सर्वांनी आपले फोन फ्लाईट मोड किंवा सायलेंट वर आहेत की नाही एकदा कन्फर्म करा. सर्व मेंबर्सना विनंती आहे की त्यांनी आपल्या प्रथेप्रमाणे आपण आजच्या मीटिंगची सुरुवात बीबीएनजीच्या ओपनिंग करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की त्यांनी उभं राहून आपल्या हृदयावरती आपला उजवा हात ठेवावा. Friends, put your right hand on your heart and follow the oath with me in your mind. BBNG is my business network. As a member of BBNG, I am aware of and committed to follow the rules and regulations of BBNG with ethical, transparent, and ideal business networking practices. I am determined and committed to strengthen and enhance the glory of BBNG by adhering to the principles of decency and decorum. I wholeheartedly support the mission of BBNG to transform the Brahmin community as an ethical business community. My BBNG is a powerful networking platform, and while achieving my personal growth and prosperity, I am committed to contribute towards strengthening the Brahmin business community to help each individual become a Samartha, Samruddha, and Sampanna Brahmin. मी टिळक रोड चॅप्टरची जी माझी टीम आहे त्याची मी ओळख करतो. आमचे 3 पिलर्स प्रांजली मॅडम, सर, भूषण जोशी सर जे चॅप्टर डायरेक्टर आहेत. त्याचसोबत जे मला मीटिंग साठी जे पूर्ण मदत करतात ती माझी लीड टीम सावनी खाडीलकर मॅडम, डॉक्टर सावनी खाडीलकर सेक्रेटरी, विश्वेश नातू सर ट्रेझरर, मौली पाठक देशमुख जॉईंट सेक्रेटरी आणि देवदत्त कसबेकर सर जॉईंट ट्रेझरर. मी आजच्या मीटिंगची पुढची सूत्र मोदी मॅडम कडे देतो. थँक्यू सो मच. सगळेजण मीटिंगला कंटिन्यू राहा. मोदी मॅडम. आताच कमलेश एचओ मेंबर्स आणि टिळक रोड चॅप्टरची जी लीडरशिप टीम आहे त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला सगळ्यांना करून दिलं. सो जसं प्रत्येक चॅप्टर मध्ये लीडरशिप टीम ही महत्वाची असते, तसं प्रत्येक मीटिंग नीट फंक्शन व्हावी म्हणून कोऑर्डिनेटर्स आहेत तितकेच महत्वाचे असतात. सो मी आता तुम्हाला टिळक रोड चॅप्टरचे जे की कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांची ओळख करून देते. रवी संत सर, विजिटर कोऑर्डिनेटर. सलील करमरकर, इंडक्शन अँड मेंटर. गुड मॉर्निंग. देवेंद्र वाड, वेन्यू कोऑर्डिनेटर. ज्योत्सना ओक, अटेंडन्स अँड इव्हेंट कोऑर्डिनेटर. प्रतीक कुलकर्णी, रेफरल कोऑर्डिनेटर. गुड मॉर्निंग. कीर्ती राय, वुमेन वीक कोऑर्डिनेटर. गायत्री गवाडकर, 1-to-1 अँड क्रॉस चॅप्टर. सो टिळक रोड चॅप्टरचे काही की इनिशिएटिव्ह आहेत ते फक्त मी सांगते. सो प्रत्येक चॅप्टर मेंबर्स आहेत त्यांचं मेंटरिंग व्यवस्थित झालं पाहिजे. दिस इज वन ऑफ द मेन की इनिशिएटिव्ह. मेंटरिंग सोबत त्यांचे ट्रेनिंगही सगळे झाले पाहिजे. नंतर फोकस
दॅट ईच मेंबर्स गेट बिझनेस हा मेन फोकस आहे. नंतर ओजस स्ट्रेंथनिंग. सो ओजस बेसिकली सर तुमच्यासाठी सांगते की पॉवर टीम्स आहेत चॅप्टर्स मध्ये पाडलेल्या. सो प्रत्येक मेंबर्स त्या पॉवर टीम्स मध्ये डिवाइड झालेले आहेत. सो हा ओजस इनिशिएटिव्ह आहे. आणि टीम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज. सो काही सोशल्स वगैरे पण आपण ऑर्गनाईज करतो. सो त्यांनी टीमचं बॉन्डिंग वाढतं. सो टिळक रोड चॅप्टर हा 10 जून 2023 ला लॉन्च झालेला आहे. आणि सिन्स इन्सेप्शन म्हणजे जेव्हापासून हा लॉन्च झाला तेव्हापासून टिळक रोड चॅप्टरनी 23 कोटीहून अधिक बिझनेस रिपोर्ट केले. बिझनेस रिपोर्ट म्हणजे हे नेटवर्किंग आणि रेफरन्स जे चॅप्टर मेंबर एकमेकांसोबत एक्सचेंज करतात त्यांनी सगळ्या चॅप्टर मेंबर्सना हा एवढा बिझनेस झालेला आहे. आणि तोच आपण या करंट फायनान्शियल इयर मध्ये 6 कोटीपेक्षा अधिक बिझनेस केलेला आहे. सो तर आज आपण इथे सगळे सकाळी जसं तुमचं गुड मॉर्निंग छान ऐकू आलं की आज आपण मोटिवेशन एक इन्स्पिरेशन घेऊन सगळे चॅप्टर मेंबर्स इथे बसलेले आहेत, आज इथे आलेले आहेत. कारण हे तसंच खास आहे. आज आपल्यासोबत रुचा इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड चे MD उमेश दाशरथी सर इथे आलेले आहेत. सो सर वी आर फीलिंग ऑनर्ड टू हॅव यू ओव्हर हिअर. तुमचं मनापासून स्वागत आहे सर. प्लीज हॅव अ ह्यूज राउंड. उमेश सरांबद्दल माहिती ऐकून घ्यायला सगळेच खूप जास्त उत्सुक आहेत. तर मी भूषण जोशी सरांना इथे पोडियमवर इन्व्हाइट करते. त्यांनी उमेश दाशरथी सरांना इंट्रोड्यूस करतात. थँक्यू. नमस्कार, सुप्रभात. असे आपले विशेष अतिथी उमेश दाशरथी सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी उभा आहे. आणि सर्वप्रथम माझ्यातर्फे सुद्धा सर्व उपस्थितांचे आणि त्यांचे स्वागत करतो. उमेश दाशरथी सर रुचा इंजिनियर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर, ओनर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आपले सर्व शिक्षण औरंगाबाद मध्ये म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये झाले. शाळा, कॉलेज, इंजिनिअरिंग, MBA सर्व. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काही वर्ष आपण नोकरी केली. पण हा धोपट मार्ग सोडून 30 वर्षापूर्वी व्यवसाय करण्याचे ठरवले. 26 वर्षापूर्वी त्यांनी ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग साठी रुचा इंजिनियर्सची स्थापना केली. आज या कंपनीचे 4 राज्यात, 5 शहरात, 12 फॅक्टरीज, शेकडोंचा स्टाफ व हजारोंचा कामगार वर्ग आहे. 1500 कोटींचा टर्नओव्हर आहे गेल्या 26 वर्षात, ज्याच्यामध्ये बजाज ऑटो, TVS, टाटा मोटर्स, फोक्सवॅगन आणि 21 अदर ग्लोबल आणि इंडियन डायरेक्ट कस्टमर्स. आपल्या नेतृत्वाखाली कंपनीमध्ये टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स प्रोसेसेस, रोबोटिक्स, ऑटोमेशन आहेत. तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मान्यता मिळालेली R&D सेंटर पण ही कंपनी आहे. आपल्या व्यवसायाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण मोठ्या प्रमाणात घेतली आहे. वॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन कव्हर, क्लीन इंडिया, ग्रीन एनर्जी, एज्युकेशन फॉर अंडर प्रिव्हिलेज अशा बऱ्याच क्षेत्रात उल्लेखनीय भर घातलेली आहे. उद्योग क्षेत्रात आपल्याला बऱ्याच महत्वाच्या पोझिशन्स आहेत. जसं मेंबर ऑफ इंटर रिजनल कमिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, पास्ट सिनियर व्हाइस प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर, पास्ट प्रेसिडेंट चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर, मॅनेजिंग कमिटी मेंबर ऑफ बजाज ऑटो वेंडर असोसिएशन, मेंबर ऑफ मराठवाडा एन्व्हायरमेंटल केअर क्लस्टर, मेंबर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर, सगळ्यांनाच माहिती MCCI आपलं, मेंबर ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII, फाउंडर अँड बोर्ड मेंबर मराठवाडा ऑटो क्लस्टर वगैरे बरेच काही. आपण 2015 मध्ये महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांच्याबरोबर US आणि जपानचा सुद्धा दौरा केला. आपल्या या सर्व कामामुळे आपल्याला बरेच सन्मानही मिळाले आहेत. जसं इंटरनॅशनल गोल्ड अवॉर्ड फॉर बेस्ट महाराष्ट्रीयन एंटरप्रेन्योर 2017, award for entrepreneurship which was given at the hands of Vajpayee ji when he was the prime minister, national award for best MSCB जेव्हा रुचा MSCB होती तेव्हा, national award for contribution for socio economic development, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द अवॉर्ड बिझनेस कॅटेगरी आणि मराठवाडा गौरव अवॉर्ड वगैरे. आपल्या बऱ्याच फोरम्स वरती मार्गदर्शन आपण केली आहे. तसेच आपले अनुभव आपल्या मॅनेजर्स डायरी, हँडबुक फॉर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स
या आपल्या या प्रकाशित पुस्तकांमध्ये पण आपण नमूद केलेले आहे. डिअर बीबीएनजी मेंबर्स, आज आपल्याला अत्यंत एक बहुआयामी आणि यशस्वी उद्योजक विशेष पाहुणे म्हणून लाभले आहेत, त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आणि प्रेरणा घेण्यासारखं आहे. हे माझे भाग्य आहे की 10वी पर्यंत आम्ही दोघं एका वर्गात एकाच शाळेत शिकलो आणि तसेच 10 वर्ष मी तुमच्या इंजिनियरशी थोडा प्रोफेशनल निगडीत आहे. जसं काही माझ्या क्षमतेनुसार हातभार लावता येईल तशी लावण्याची संधी मला मिळाली आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक दृष्ट्या मी त्यांना सुद्धा एक सच्चा माणूस, एक अत्यंत देशभक्त माणूस म्हणूनही जाणतो चांगल्यापैकी. आणि या स्नेहसंबंधामुळे मी त्यांना विनंती केली की आमच्या बीबीएनजी बरोबर इंटरॅक्शन करा आणि त्यांनी ताबडतोब सवड काढून आपली विनंती पण मान्य केली. तर आपण आता सर्वच त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला, शिकायला आणि प्रेरित व्हायला उत्सुक आहात. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाची सूत्र माहिती काढून घेतो. इंट्रोडक्शनच खूप मोटिवेटिंग होतं, खूप पॉवरफुल होतं, खूप इन्स्पायरिंग होतं. त्यामुळे इंटरव्ह्यू त्यांचा ऐकायला नक्कीच सगळ्यांना खूप आनंद होणार आहे. सो मी कमलेश सरांना विनंती करते, सर तुम्ही आणि उमेश दाशरथी सर तुम्ही दोघांनी स्टेजवर या आणि आता मी बीबीएनजीचे जॉईंट सेक्रेटरी आनंद चितळे सर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि उमेश दाशरथी सरांना फेलिसिटेट करावं. सो उमेश सर, आज सगळे मेंबर्स इथे, सगळे बिझनेस करणारे मेंबर्स इथे उपस्थित आहेत. तर ते खूप उत्सुक आहेत, आतुर आहेत की त्यांचं इंट्रोडक्शन, ते काय बिझनेस करतात हे त्यांनाही तुम्हाला सांगायचं आहे. सो आता तुम्हाला सगळ्यांनाही 10 सेकंडचं इंट्रोडक्शन मिळणार आहे. मेंबर्स, आय प्लीज रिक्वेस्ट ॲज टाइम इज रनिंग आणि आपल्याला एकदम इंट्रोडक्शन शॉर्ट ठेवायचं आहे. नमस्कार, मी गायत्री काटकर, रिप्रेझेंटिंग अलंकृती इंटेरियर्स, इंटर डिझायनर आहे टियर ग्रोथ चॅप्टरची. धन्यवाद. नमस्कार, मी ममता डाक्टर, मी टियर ग्रोथ चॅप्टरची मेंबर आहे. मी टेस्टी डिलाइट केक या नावाने केक कस्टमाइज केक मी बनवून देते. मी योगेश कुलकर्णी, चार्टर्ड अकाउंटंट, कोल्हापूर चॅप्टरला रिप्रेझेंट करतोय आणि स्पेशली ह्या मीटिंगसाठी आलोय कोल्हापूर. मी MSME बढेगा तो देश बढेगा या कन्सेप्टने काम करतोय. 2990च्या स्कीम्स आहेत त्या फॅसिलिटेट करतो. थँक्यू सर. गुड मॉर्निंग बीबीएनजी. सिद्धी कुलकर्णी, सिद्धी हायजीनला रिप्रेझेंट करते. आम्ही डीप क्लिनिंग मध्ये काम करतो, माझे चॅप्टर मेंबर. सुप्रभात, मी MR देशपांडे, मी अंकशास्त्री आणि सही विश्लेषक आहे. आकड्यामुळे तुमचे काही होऊ नये वाकडे, पण वेळात वेळ काढून देशपांडे सरांना घाला साकडे. नमस्कार, मी योगेश पडतोय. मी वास्तू कन्सल्टंट, न्यूमरोलॉजिस्ट, रमलशास्त्र विद्या याचं माझा वास्तुयोग म्हणून. नमस्कार, मी लीना गोसावी, वास्तू कन्सल्टंट आणि क्रिस्टल थेरपिस्ट म्हणून टियर ग्रोथ चॅप्टरला आता जॉईन झाले. नमस्कार, माझं नाव केतकी जाईल. माझं बाजीराव रोड माळीवाली कॉलनीमध्ये टेक्निकल ब्युटी पार्लर आहे, जिथे मी आयुर्वेदिक हेअर स्पा आणि आयुर्वेदिक फेशियल करते. नमस्कार, माझं नाव रश्मी जोशी. मी योगा थेरपिस्ट आहे. दीप योगा स्टुडिओ नावाने ऑनलाईन स्टुडिओ आहे माझा. मी 8 वर्ष योगा थेरपिस्ट आणि योगा टीचर म्हणून प्रॅक्टिस करते आणि मी टियर ग्रोथ चॅप्टरला जॉईन झाले. मी ॲडव्होकेट राहुल बिस्कुट. गेले 24 वर्ष वकील व्यवसायात बिझनेस कॉन्ट्रॅक्टिंग आणि प्रॉपर्टी लॉ मध्ये काम चालतं. फोक्सवॅगन इंडिया सारखे क्लायंट आहेत, त्यांना मी साऊथ कोरियात रिप्रेझेंट केलेलं आहे. गुड मॉर्निंग, राजेश गद्रे, डेक्कन चॅप्टर, ब्रँड नेम RIG इन्व्हेस्टमेंट. आय एम अ शेअर मार्केट ट्रेडर. गुड मॉर्निंग, चंद्रशेखर बापट, chapter guardian, Bangalore chapter, working with Sharanam Machineries. We deal in all type of CNC machines, from the product design
to the final products. Anything under the machine tools we can support. Thank you. Good morning, BBNG. This is Gaurav Jyotikar representing Zen Icon. We are into real estate consulting across segments, across locations. Thank you. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव आहे नेहा आपटे, कंपनी सेक्रेटरी आहे. फर्मचं नाव आहे SNL असोसिएट्स कंपनी सेक्रेटरी. मी डेक्कन चॅप्टरची चॅप्टर हेड आहे. थँक्यू. गुड मॉर्निंग. अभिजित नागेन मी टिळक चॅप्टरचा पेपर आहे. रिअल इस्टेट मध्ये आमची आसपास जॉईंट नावाने फॉर्म आहे. फॅक्टरी इन्शुरन्स, मशिनरी ब्रेकडाऊन, वर्कर्स इन्शुरन्स, प्रोडक्ट लायबिलिटी अशा इंडस्ट्रीजला लागणाऱ्या सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स सर्व्हिसेस मी प्रोव्हाइड करतो. नुसतं इन्शुरन्सच नाही, क्लेमच्या बाबतीत व्यवस्थित गायडन्स करून क्लेम पण सेटल करतो. थँक्यू. गिरीश जोगळेकर. गुड मॉर्निंग. प्रतीक कुलकर्णी, कॅटेगरी होम ऑटोमेशन, कंपनी नेम एडीपी ऑटोमेशन, टियर कोड चॅप्टर. गुड मॉर्निंग. अमोद काडगीळ, श्रीकला पॉवर सोल्युशन्स. मी सोलर पॉवर आणि सोलर वॉटर हिटिंग मध्ये पॅन इंडिया काम करतो. नमस्कार, मी राहुल जोशी, ॲक्मे एंटरप्राइजेस या नावाने मी 24 वर्ष गेली ऑफिस ऑटोमेशन आणि IT इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करतो. नमस्कार, मी दीपाली भरखंडे. माझी फर्म आहे द काश्मीर लिस्ट. एव्हरीथिंग अबाउट काश्मीर, फ्रॉम सॅफ्रॉन, ड्राय फ्रुट्स, वॉट एव्हर यू वॉन्ट इन काश्मीर आय एम देअर. नमस्कार, मी प्रिया कलेराव. मी श्री साई असोसिएट 2017 पासून करते आणि टिळक चॅप्टर AC आणि रेफ्रिजरेशन मध्ये. नमस्कार, अपर्णा वैद्य, डेक्कन चॅप्टर. मी रिडेव्हलपमेंट मध्ये PMC म्हणून काम करते. गुड मॉर्निंग. माझं नाव रुपेश कातू, एक्सटेंडेड एक्सेस टॅली अकाउंटिंग सेल्स सर्व्हिस इंटिग्रेशन, टिळक चॅप्टर ट्रेजरर. माझं नाव मिलिंद खेडकर, औंध चॅप्टरचा मेंबर आहे. गेली 26 वर्ष कन्स्ट्रक्शन, इंटिरियर आणि रिअल इस्टेट मध्ये काम करतो. यावर्षी पासून ऑफिशियली शेती हा व्यवसाय आहे. तांदूळ इंद्रायणी आमचा येईल आता, त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव ज्योत्स्ना. माझ्या फर्मचं नाव आहे स्वरूप एंटरप्राइजेस. मी स्पेशलाइज टूल्स आनंदमनच्या करते आणि क्रोशेट डिझायनर आहे. टिळक चॅप्टर अटेंडन्स आणि इव्हेंट कोऑर्डिनेटर आहे. चैतन्य अपराजित, फर्मचं नाव टेक्टॉन इंजिनिअरिंग. आम्ही ऑटोमोबाईल, डिफेन्स सेक्टर, रेल्वेचे पार्ट्स डेव्हलप आणि प्रोडक्शन सप्लाय सगळं टूल सकट. PCMC चॅप्टरचं मेंबर. थँक्यू. नमस्कार, माझं नाव वीरेंद्र कुलकर्णी. माझ्या फर्मचं नाव ग्लोब नेटवर्क सिस्टीम आणि मी कॉम्प्युटर सर्व्हिसचा बिझनेस 15 वर्ष चॅप्टर. नमस्कार, आनंद पाठक, सम्राट इंडस्ट्रीज, टिळक चॅप्टर मेंबर. पिरंगुटला आमची फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग CNC सेटअप आहे संबंध. कस्टमाइज रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल आणि सर्व प्रकारचे फर्निचर मॅन्युफॅक्चर करतो. आनंद पाठक. 2008 पासून वकील व्यवसाय करतो. लिटिगेशन आणि कन्व्हेन्सिंग मध्ये काम करतो. आणि टिळक चॅप्टर. गुड मॉर्निंग. श्रेयस देशपांडे, रिप्रेझेंटिंग प्लॅनेट इन हॉलिडेज. आम्ही डोमेस्टिक, इंटरनॅशनल सर्व टूल्स जशा पाहिजे तशा इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप्स आणि कॉर्पोरेटला प्रोव्हाइड करतो. नमस्कार, प्रफुल्ल कुलकर्णी, कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजन्सी आहे. माझ्याकडे 3 मल्टीनॅशनल कंपन्यांची एजन्सी आहे. त्यांचं पूर्ण लॉजिस्टिक्स आणि सगळं महाराष्ट्रामध्ये सप्लाय हा आम्ही बघतो. इट्स अ काइंड ऑफ सर्व्हिस इंडस्ट्री. थँक्यू. गुड मॉर्निंग. माझं नाव मनोज कुलकर्णी. मी मोरिया एजन्सीचा रिप्रेझेंट करतो. कुरिअर आणि लॉजिस्टिक मध्ये आहे. डेक्कन चॅप्टरचा ट्रेजर. नमस्कार, मी आर्किटेक्ट रवी करतो. टिळक चॅप्टरला. फर्मचं नाव आहे स्टुडिओ A&P OPC प्रायव्हेट लिमिटेड. आर्किटेक्चर प्लॅनिंग मध्ये नाव. इथे या कॅटेगरी आहे आर्किटेक्ट आणि रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट. कन्स्ट्रक्टिव्ह कॉस्ट, थॉटफुल प्रेशर्स, आर्किटेक्ट रवी संत. थँक्यू. मॉर्निंग, मी ॲडव्होकेट चारुशीला पोवाडेकर. 25 वर्षापासून कन्झ्युमर, क्रिमिनल आणि कौटुंबिक न्यायालयामध्ये काम करते. माझं चॅप्टर BBO आहे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर पूजा कोटस्थाने. कोटस्थाने आयुर्वेद क्लिनिक या नावाने माझं क्लिनिक आहे आणि माझ्या चॅप्टरचं नाव आहे BBO. थँक्यू. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी स्नेहा कुलकर्णी, स्नेहार्थ फायनान्शियल सर्व्हिसेसला रिप्रेझेंट करते. सगळ्या प्रकारच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही इन्व्हेस्टमेंट सोल्युशन त्यांना देतो. गेल्या 5 वर्षापासून माझी फर्म आहे BBO चॅप्टर. थँक्यू.
मी स्वाती पुरंदरे, माझा पुरंदरे फूड्स म्हणून व्यवसाय आहे. मी होममेड फूड सगळ्या प्रकारचे व्हेजिटेरियन देते. मी जयश्री वैद्य, वैद्यक उद्योगच्या अंतर्गत 10 ते 12 प्रकारचे मसाले व वाळवणाचे प्रकार आम्ही दुकानांना सप्लाय करतो. बिबेवडी चॅप्टर. गुड मॉर्निंग, माझं नाव सलील करमरकर आहे. माझ्या कंपनीचं नाव करमरकर आहे. तो कंपनी सेक्रेटरीज आहे. माझी टॅगलाईन आहे लेट स्टार्टअप. मी मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर मधल्या कंपनीजला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो सिन्स स्टार्टअप टू क्लोजर. थँक्यू. सलील करमरकर. मी गणेश कुलकर्णी, गावारा फिल्म प्रोडक्शन म्हणून कंपनी आहे. मी प्रोडक्ट फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस देतो. क्यूआर कोड. ज्योत्स्ना गोडबोले, गेले 22 वर्ष सोलार मध्ये. सोलर हॉट वॉटर आणि रूफटॉप हा मेन बिझनेस आहे. त्याच्या व्यतिरिक्त ड्रायल, इन्सेक्ट किलर, अॅनिमल ट्रीटमेंट असे 15 प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवतो. आणि सर ही समोर जी समई आहे ती सोलार आणि MSCB दोन्हीवरती चालते. असे आम्ही 15 आयटम्स बनवतो. नमस्कार, मी भूषण जोशी, बिझनेसचं नाव अंजो सर्व्हिसेस, पर्सनल गिफ्टिंग मध्ये आहोत. टिळक रोड. नमस्कार, मी आनंद चित्रे, डेक्कन चॅप्टरचा मेंबर आहे. मी इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्स मध्ये काम करतो. इंडस्ट्रीला लागणारे LED लाईट्स आणि कंट्रोल पॅनल्सचं मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय आणि इन्स्टॉलेशन. थँक्यू. नमस्कार, मी प्रांजली इनामदार देव, एस इनामदार या माझ्या कंपनीला रिप्रेझेंट करते. मी मॅन्युफॅक्चरर, होलसेलर अँड रिटेलर आहे लेडीज वेअर आणि रेडीमेड ब्लाउजेसची. मी DC आहे पुणे रिजनची BBNG मध्ये आणि मी फाउंडर आहे टिळक रोड चॅप्टर. Myself Omkar and Voltikar company name is Daini Financial Services. I'm into industrial lending and loan करून देण्याचे procedural part. My USPs I identified in it. I am founder and first chapter head of this chapter and OJS head for BBNG. रावणी खाडीलकर, टिळक रोड चॅप्टरची सेक्रेटरी आहे. माझं स्पेशलायझेशन ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी मध्ये आहे. थँक्यू. नमस्कार सर, मी कमलेश जोशी, चॅप्टर हेड टिळक रोड चॅप्टर. मी एवी जोशी आणि कंपनी टॅक्स कन्सल्टंट्स या नावाने अकाउंटिंग टॅक्सेशन मध्ये 2012 पासून प्रॅक्टिस करतोय. थँक्यू सो मच. हॅलो सर, मी मोहिती देशमुख, टिळक रोड चॅप्टरचे मेंबर आहे. मी फॉरेन लँग्वेज ट्रेनर आहे आणि लेक्सिका लँग्वेज स्कूल या माझ्या फर्मला रिप्रेझेंट करते. So a big round of applause for everyone. Now we are coming towards the most awaited part of our business brilliance meeting today. Yes, the interview. So उमेश दाशरेती सर यांचा इंटरव्ह्यू सावनी खाडीलकर या करणार आहेत. So I request her. ओके, सो आपण सगळे खूप उत्सुक आहोत सरांकडनं बरंच काही जाणून घेण्यासाठी. अँड सर, आय एम फॉर्च्युनेट टू टॉक विथ यू राईट नाव. सो आपण लगेचच सुरुवात करूया. आणि आमच्या सगळ्यांच्या मनात जो पहिला प्रश्न आहे, लाईक वी गॉट टू नो की यू आर द फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, म्हणजे तुम्हाला कुठलीच बिझनेस बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड नाही. सो मग हे काही पार्श्वभूमी नसताना कसा हा तुम्ही बिझनेसचा विस्तार केला तुमचा? थँक्यू मॅडम. माझ्यासाठी पण तसा सांगायला खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. बिफोर दॅट लेट मी टेल यू, मला अगदी सेलिब्रिटी असल्यासारखं वाटायला सर, तुम्ही आज आमच्यासाठी आहात. सगळीकडे लाईट्स, त्याच्यानंतर कॅमेरा, 2 कॅमेरा वगैरे, म्हणजे एवढ्याची तितकी सवय नाही. आणि तुमच्या सगळ्यांचे इंट्रोडक्शन ऐकल्यानंतर मला लक्षात आलेलं आहे की आय एम टू इन फ्रंट ऑफ होम आय एम टॉकिंग. सो मी थोडासा जास्त कॉशियस झाल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यात पुन्हा भूषणने माझी इंट्रोडक्शन करून दिली. भूषण मला सर म्हटला तरी तो म्हणजे आजच्या दिवसापुरताच म्हटलाय. अदरवाईज तो घरच्या बाराकडे माझ्याशी बोलतो. संथीपासून एकत्र आहोत, त्याचं मला जास्त दडपण आला. उभं राहिलं की मला वाटलं तो खरं जर बोलला तर प्रॉब्लेम. Thank you, madam. Basically, if we come to my background, I come from a humble family. We are a lower middle class family. माझे वडील तशी त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात शिक्षकी पेशातून केली.
ते प्रायमरी टीचर होते आणि तिथून त्यांनी हे करत करत ऑफकोर्स वेन ही रिटायर्ड ही वॉज डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन विच वॉज अ व्हेरी व्हेरी गुड करिअर ग्राफ इन पर्टिक्युलरली इन दोज डेज. बट वी वेर ऑलवेज कमिंग इन टू लोअर मिडल क्लास फॅमिली ॲज सच. म्हणजे मी माझ्या वयाच्या 25व्या वर्षापर्यंत माझे वडील रिटायर होईपर्यंत ज्या घरात राहत होतो ते साधारण 150-200 स्क्वेअर फुटाचं घर होतं. वी हॅड ऑफकोर्स मी एकुलता एक होतो. आय एम अ लेट बॉर्न चाइल्ड. त्याच्यामुळं जास्त पॅम्पर्ड होतो आणि जास्त पॅम्पर्ड असल्यामुळे जास्त वेगाबॉन्ड होतो. त्याच्यामुळे मी घरात कोणाचं ऐकायचो नाही. या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये ऑन 15th मे वॉज माय 15th मे 1984 शेवटचा पेपर दिला इंजिनिअरिंगचा. 30 जून 84 वडील रिटायर झाले आणि नॅचरली आय हॅड टू जॉईन समवेअर. मला नोकरी करणं भाग होतं कारण घरात एकुलता एक होतो. देर वॉज नो अदर सोर्स ऑफ इन्कम. घरी ऑफकोर्स शेती घरी आजही आहे, ठेवलेली आहे, पण शेतीतून येणारं इन्कम हे तेव्हाही तेवढंच होतं आणि आजही तितकंच आहे. शेती हा व्यवसाय ब्राह्मणांनी त्याही खेड्यामध्ये म्हणजे आमच्या गावापासून संभाजीनगर पासून ते 100 किलोमीटरवरती आहे. तर वडिलांना शेतीबद्दल प्रचंड अट्रॅक्शन होतं म्हणून त्यांनी शेती ठेवली होती. पण शेतीत कधी असं फार उत्पन्न आजही फार निघत नाही. म्हणजे शेतकऱ्यांची तशी खरंच ती परिस्थिती आहे जी आपण ऐकतो. आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवरती मी नोकरी चालू केली. 900 रुपये महिना हा माझा पहिला पगार जो मिळाला नाही मला, कारण मी तिथं 15 दिवस नोकरी केली. त्या 15 दिवसात मला बजाज ऑटोचा कॉल आला. बजाज ऑटो 84 मध्ये 85 मध्ये बजाज ऑटो औरंगाबादला एस्टॅब्लिश झाली. 84 त्यांनी भरती चालू केली होती. आमची अख्खी बॅच सामूहिक गेल्यासारखी सगळेचे सगळे त्या बजाज ऑटोमध्ये लागले. म्हणजे फार काही कौतुक नाही मी बजाज ऑटोत लागलो याचा, सगळे लागले म्हणून मी लागलो. आणि देन आय वॉज देअर फॉर अराउंड 4.5 years. ते 4-4.5 वर्षानंतर बजाज ऑटो म्हणजे ते थोडीशी मोनोटोनी जरा जास्त झाली होती आणि काहीतरी करायचं म्हणून मग निर्णय घेतला की आता काहीतरी वेगळं करावं लागेल. वेळ निघून चाललाय. लग्नही झालं होतं. 88 मध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर असं वाटायला लागलं की आता जबाबदाऱ्या वाढल्या तर त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी करता येणं अवघड होईल. आणि मी तुम्हाला सांगितलं थोडा बंडखोर प्रवृत्तीचा होतो. त्याच्यामुळे घरी न सांगता एकदा निर्णय घेऊन टाकला की आपल्याला आता नोकरी सोडायची आणि काहीतरी करायचं. म्हणजे काहीतरी करायचं ह्याच्या मागची बॅकग्राऊंड ही आहे. आता काहीतरी करायचं म्हणजे तेव्हाही खरं कल्पना नव्हती काहीतरी म्हणजे काय हा विषय होता. एक मित्र होता बरोबर, आमचा क्लासमेटच होता, तोही जोशीच होता, सुनील जोशी म्हणून. त्याचे मामा, त्यांच्या मामांचा व्यवसाय होता. ते पुण्यातच असायचे. आज अनफॉर्च्युनेटली ही इज नो मोर. पण त्यांनी एक छोटासा व्यवसाय देतो म्हणून त्याला सांगितलेलं होतं. तो व्यवसाय करायचा असं ठरवलं आणि तिथून खरं तर व्यवसायाला सुरुवात केली. टू आन्सर युअर क्वेश्चन प्रिसाइजली, की व्यवसायाची सुरुवात ही साधारणपणे अशा पद्धतीने झाली. आणि ह्या काहीतरी पासून सरांनी आज 1500 कोटीची कंपनी उभी केली. कधी आम्ही ऐकलं ना तेव्हा ऍक्च्युली आम्हाला दडपण आलं होतं. मग मला तर आलं होतं इंटरव्ह्यू घ्यायचा सरांचा, पण तुमच्याशी पहिल्याच प्रश्नानंतर मी पण एकदम रिलॅक्स झाली आता. सो थँक्यू सर. सो जेव्हा तुम्ही अगदीच शून्यातनं जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा नॅचरली खूप चॅलेंजेस आले असतील तुम्हाला. आणि आता काही यश नाही येते असा एखादा पॉइंट आला होता की आता परत आपण जॉबकडे जावं, हे सगळं नको, असा एखादा पॉइंट आला होता का? खरं तर आजपर्यंत असे बरेच पॉइंट आले. लेटेस्ट पॉइंट 15 दिवसापूर्वी पण आला. तसे पॉइंट येत असतील तर त्याच्यात काही फार विशेष नाही. पण हे खरं आहे की त्या काळामध्ये म्हणजे विथ ऑल दिस बॅकग्राऊंड आणि फारसा विचार न करता तो निर्णय घेतला होता. आणि अर्थातच हे मला सांगायला कुठलाही हे नाही की त्यावेळेला कदाचित व्यावहारिक दृष्ट्या तो निर्णय चुकलेला होता. त्या 2-3 महिन्यामध्ये जे लक्षात आलं की जो कुठला बिझनेस समोरून ऑफर झालेला आहे हा बिझनेस आपल्याला करणं शक्य नाही, कारण त्यातला काहीही अनुभव नाही. आणि नॅचरली त्या काळातला म्हणजे जसा मी तुम्हाला सांगितलं की 900 रुपयाची सुरुवात होती, त्याच्या जागी बजाजमध्ये लागलो तेव्हा 1100 रुपये पगार होता. असं साधारण 3-4 वर्ष
जे काय 30 रुपये वगैरे इन्क्रिमेंट असायचं दरवर्षीचं. तर त्या याने जो काय पगार झाला असेल तो झाला असेल, पण देर वॉज हार्डली एनिथिंग, म्हणजे पुंजी किंवा काही फार हे असं अजिबातच हातात नव्हतं. आणि ते 2-3 महिने जेव्हा बेकार राहिलो, त्या बेकार राहण्याच्या पिरियडमध्ये जे काही स्वतःच्या खिशात होतं ते सगळं जवळपास संपत आलं आणि हे लक्षात आलं की देर इज समथिंग ग्रॉसली गोइंग रॉंग. कुठंतरी थोडं डिप्रेशन आलं, कुठंतरी थोडीशी लो फिलिंग ज्याला आपण म्हणतो तसं यायला लागलं. आणि परत एकदा नोकरीमध्ये गेलो. दॅट वॉज ऍक्च्युअली मी त्या काळामध्ये, म्हणजे तुम्हाला आठवत असेल 84 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रायव्हेटायझेशन केलं होतं आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस 1983 पासून चालू झाले. तर तेव्हा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये लेक्चरर्सची रिक्वायरमेंट खूप होती. वडील शिक्षण क्षेत्रात असल्याने थोडीशी बोलणं ही थोडी आवड होती तशी. त्याच्यामुळे मी लेक्चरशिप जॉईन केली. मी 1.5 वर्ष लेक्चरशिप केली आणि ते 1.5 वर्ष लेक्चरशिप केली. त्यात साधारण थिंकिंग साधारण असं होतं की लेक्चरशिप मध्ये काही 2 तास घ्यावे लागतात. 2-3 तासाचं 2 तास किंवा 3 तास, एक म्हणजे 60-60 मिनिटाचे तास असायचे इंजिनिअरिंगला. 2 तास घ्यावे लागतील, उरलेला वेळ आपल्याला सगळा मोकळा मिळेल असं ते कॅल्क्युलेशन होतं इंजिनिअरिंगला. फक्त तेव्हा हे लक्षात आलं होतं की त्या 2 तासाच्या मागे जवळपास 3.5 तासाचा अभ्यास लागत असतो. आणि तुम्ही जरी समजा म्हणजे रिपीट जरी तुम्ही एखादा क्लास घेतला तरी त्याच्या पाठीमागे तुम्हाला 3.5-4 तास अभ्यास करावा लागतो. म्हणजे ते 2 तास आणि हे 7 तास असे 9 तास त्याच्यामध्येच जातात. हे बेसिकली त्यावेळेला निर्णय घेताना लक्षात आलं. आणि म्हणजे पाट्या टाकण्याची सवय नव्हती, त्याच्यामुळं क्लासमध्ये उभं राहताना तयारी करणं हे कर्तव्य समजून होत होतं. कुठली गोष्ट करताना ती मनापासून करावी, तिला हाफ हार्टेड करू नये. हा पहिल्यापासूनचा थोडासा हे असल्यामुळे त्याच्यात कॉम्प्रोमाइज करता येत. 1-1.5 वर्षाने जेव्हा हे लक्षात आलं की नाही आता याच्यातही आपल्याला वी आर गेटिंग एन्टँगल्ड इन टू दिस. कारण या सवयीमुळे एक दुसरा साईड इफेक्ट असा व्हायला लागला होता की मी पॉप्युलर व्हायला लागलो विद्यार्थ्यांमध्ये. म्हणजे यू कॅन जस्ट इमॅजिन, तेव्हा सगळे विद्यार्थी यायचे ते उत्तर प्रदेश आणि बिहार या भागातून विद्यार्थी यायचे. ते कुठल्या शिक्षकाला उभे राहू द्यायचे नाही. पण वर्कर्स कडून काम करून घ्यायची सवय होती, त्याच्यामुळे त्यांच्याकडूनही त्यांच्यासमोर उभं राहायला काही फार जड गेलं नाही. पण ते थोडंसं असं वाटायला लागलं की आय ऑल्सो स्टार्टेड एन्जॉईंग दॅट. आणि नंतर परत कुठंतरी असं वाटायला लागलं की आता मी एन्जॉय करतोय. आधीचा जो सोडला होता तो मोनोटोनीमुळे सोडला होता. हा जो आहे हा आता एन्जॉय करायला लागलो तर मी याच्यात गुरफटून जाईन. कारण याच्यामध्ये शेवटी काय फार एचओडी होईल, प्रिन्सिपल होईल, याच्या पलीकडे करिअरच्या शेवटापर्यंत जाता येईल की नाही माहित नाही. आणि थोड्या इच्छा त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं अशा होत्या. म्हणून मग ती एक इतिहासातली एक गोष्ट आहे ती आठवून एक निर्णय घेतला. जेव्हा सिंहगडाची लढाई जेव्हा झाली तेव्हा तानाजी धारातीर्थी पडल्यानंतर शेलार मामाने सगळे दोर कापून टाकले होते, कारण मावळे पळायला लागलेले होते. आणि केवळ ते दोर कापून टाकले म्हणून तो गड जिंकला गेला, कारण दुसरा चॉईसच नव्हता. ते उदाहरण थोडस कुठेतरी डोळ्यासमोर ठेवलं आणि सगळे दोर कापून टाकले. मी म्हटलं आता डू ऑर डाय सिच्युएशन ठेवायची, याच्या पलीकडे केला तर व्यवसाय करायचा, नाही तर काही करायचं नाही. जे काय होईल आपलं ते व्यवसायातच होईल. आता परत लुकिंग बॅक करायचं नाही, कारण 2 ऑप्शन्स ठेवले. म्हणजे प्लॅन बी ठेवणे आपण जेव्हा म्हणतो की प्लॅन बी ठेवला ती यश मिळण्याची शक्यता 50% होती. त्याच्यामुळे प्लॅन बी हा ठेवायचाच नाही. प्लॅन बी ठेवला की जास्त कॉन्सन्ट्रेशन प्लॅन बी वरती होतं आणि प्रत्येक वेळेला सपोर्ट या नावाखाली आपण त्याचा विचार करत राहतो आणि मग तो कधी ए होऊन जातो ते कळतही नाही. त्याच्यामुळे तिथून मात्र ठरवलं की आता आपण व्यवसायाकडेच हे करायचं. पण व्यवसाय काय करायचा हे हा पण प्रश्नचिन्ह होता, कारण बॅकग्राऊंड कुठलंही नाही, कुणी ओळखीचं देखील व्यवसायात नव्हतं. मित्राचे मामा ज्यांना मी आजपर्यंत पाहिलेलं नाही, तेच फक्त माहिती असलेले व्यावसायिक होते. फक्त एका माझ्या कझिननी छोट्या प्रमाणात काही व्यवसाय चालू केलेला होता, फक्त व्यवसायाची होती, पण त्याचं एक ट्रेडिंग होतं. पण हे करताना विचार असा केला की आपण जर करायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर कशामध्ये आपल्याला पडावं लागेल.
तर ते लक्षात आलं की आपल्याला जे येतं तेच केलं तरच त्याच्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आणि मग बजाज ऑटो मध्ये असताना ती फायनल असेंब्ली होती, माझं डिपार्टमेंट एक फायनल असेंब्ली होतं. त्याच्यामुळं त्या फायनल असेंब्लीमध्ये स्कूटरचा कुठलाही भाग हा पूर्णपणे मोकळा करून, म्हणजे पूर्ण स्कूटर त्या काळातली मोकळी करून ती पुन्हा जोडणे हे माझ्यासाठी हातचा मळ झाला होता. कारण 4-4.5 वर्ष मी जवळपास तेच केल्यासारखं. आणि त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की मी गॅरेज टाकलं पाहिजे, कारण मला तेवढी एकच गोष्ट येते. म्हणून मी त्या काळामध्ये गॅरेज टाकलं. आणि बिलीव्ह मी गॅरेज टाकलं, पैशाचा प्रश्नच नव्हता. ते जे गॅरेज टाकलं ते डिक्लेअर केलं आणि लिटरली घराच्या समोर, म्हणजे ज्याला आपण हे खूप ऐकतो की ते काय यांनी स्वतःच्या घरामध्ये काम चालू केलं, त्यांनी स्वतःच्या, ते मी प्रॅक्टिकली स्वतःच्या घराच्या समोरच्या पर्सन काम चालू केलं. समोर अगदी गाडी आडवी टाकून, म्हणजे त्या काळातले गॅरेजेस, आता तुम्ही सगळे यंग दिसताय त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना नसेल, पण गॅरेज कोण गॅरेज मध्ये जायचं त्या काळामध्ये, म्हणजे आय एम टॉकिंग समवेअर इन 90s. या काळामध्ये गॅरेजला एक तर मुस्लिम कम्युनिटी, आणि त्या मुस्लिम कम्युनिटीमध्ये देखील घरातला सगळ्यात जो बाल केस आहे त्याने गॅरेज टाकायचा, असा तो सगळा साधारण खेळ होता. त्याच्यामुळे सामाजिक टीका पण खूप झाली. म्हणजे याच्यामध्ये बऱ्यापैकी बॅकलॅश आला, इन्क्लुडिंग घरातून पण विरोध झाला. बायको सोडून सगळ्यांनी केलं, कारण बायकोला तो पण कळालं होतं की काही सांगितलं तरी हे ऐकणार नाही. त्याच्यामुळे बायकोने विरोध केला नाही. पण अदरवाईज आई वडिलांनी विरोध केला, सासू सासऱ्यांनी विरोध केला. मग ते इंजिनियर कशासाठी झाला, असा हे झाला. पण आय न्यू की मला आता जर करायचं असेल कुठेतरी सुरुवात करावी लागेल. हे काही माझं फायनल एम नाही, पण कुठे सुरुवात जर करायची असेल, 2 पैसे मिळवायचे असतील तर जे येतं तेच करणं हे आहे. म्हणजे जर समजा तसा विचार केला तर व्यवसाय 3 वेगळ्या वेगळ्या प्रकाराने होऊ शकतो. एक म्हणजे जे जमतं त्याच्यात व्यवसाय होऊ शकतो. दुसरं जे मार्केटला लागतं त्याच्यात व्यवसाय होऊ शकतो. आणि तिसरं तुम्हाला जे आवडतं, जे तुमची पॅशन आहे त्याच्यात व्यवसाय होऊ शकतो. पण जी तुमची पॅशन आहे त्याच्यात व्यवसाय होण्यासाठी त्याच्यात ते तुमचा व्यवसाय म्हणून कन्व्हर्ट हा लाखात किंवा कोट्यवधीत एखाद्याचाच होतो, असा एक जनरल हे आहे. म्हणजे कुठलाही व्यवसाय करणाऱ्याला, आणि तुम्ही स्वतः देखील विचारून बघा, हा जर प्रश्न विचारला की इफ आय गेट अ टाइम मशीन अँड इफ आय गो बॅक इन टाइम, तर मी हा व्यवसाय करीन का? मोस्ट ऑफ द टाइम त्याचं उत्तर नाही असं असेल. पण ती त्या वेळची त्यावेळचा तो निर्णय असतो आणि तो योग्य असतो. त्याच्यामुळे जे आपल्याला जमतं त्याच्यापासून सुरुवात करणे. स्पेसिफिकली आपण ब्राह्मण कम्युनिटीमध्ये आहोत, आपल्याकडं पैशाची कमी असते, आपल्याकडे जे आपलं भांडवल जे असतं ते बुद्धी हेच आपलं भांडवल असतं. त्याच्यामुळे जे आपल्याला जमू शकतं त्याच्यापासूनच व्यवसाय चालू करणे इज द बेस्ट ऑप्शन. आणि त्याला हे करून त्याच्यापासून व्यवसाय चालू केला. पुढं संधी मिळत गेल्या, जशा जशा संधी मिळत गेल्या तसे जसं त्या कॅप्चर करत गेलो. मग काही काळाने मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मी 13 व्यवसाय बदललेले. जो हा करतोय हा माझा 13वा व्यवसाय आहे. त्याच्या आधी जे 12 व्यवसाय फेल झालेले. त्याच्यामुळे जे जशा जशा संधी मिळत गेल्या तसं तसं प्रयत्न करत गेलो. आणि एक पॉइंट आला की तिथं लक्षात आलं की आता येस दिस कॅन बी माय कप ऑफ टी. याच्यामध्ये मला कदाचित संधी पण मिळतील आणि याच्यामध्ये प्रोग्रेसचा चान्स पण आहे. सो ऑटोमोटिव्ह सेक्टरला येईपर्यंत साधारणपणे असं बॅकग्राऊंड आहे. तो मग टर्निंग पॉइंट काय ठरला बिझनेस मध्ये की येस आता आपल्याला सक्सेस मिळते, कलाटणी मिळाली, असा कुठला प्रसंग झाला? इंटरेस्टिंग. बेसिकली म्हणजे झालं असं की हा व्यवसाय चालू होता आणि गॅरेजचं जे आहे हे आमच्या शहरामधलं त्याला सर्व्हिस सेंटर म्हणायला तिथून सुरुवात झाली. ऍक्च्युली ते गॅरेज होतं सुरुवात केली तेव्हा, पण त्याला हळूहळू सर्व्हिस सेंटर म्हणण्यासारखा त्याचा सेटअप आला. म्हणजे आताचे जे काय तुम्ही सर्व्हिस सेंटर्स पाहताय हे या पद्धतीचं सर्व्हिस सेंटर हे 1990 साली मी संभाजीनगरमध्ये टाकलं होतं, की ज्याच्यामध्ये प्रॉपर जागा होत्या, बसायला जागा होत्या, काम करायला जागा होत्या, यांना जे काम करणारे आहेत त्यांना व्यवस्थित, ज्याला आपण एर्गोनॉमिक डिझाईन म्हणतो किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणतो, या पद्धतीने त्यांना हे झालेलं होतं. आणि द थिंग्स वर गोइंग गुड. आय वॉज
म्हणजे कम्पॅरेटिव्हली आय स्टार्टेड गेटिंग गुड अमाऊंट ऑफ पण त्याच्यानंतर हे बजाज ऑटोनी साधारणपणे 90 साली त्यांचा ऑफरोडिंगचा प्रोग्रामिंग चालू केला. त्यांनी बाहेर व्यवसाय द्यायला चालू केला. औरंगाबाद तसं त्या काळात म्हणजे आताचं संभाजीनगर त्या काळाचं औरंगाबाद तसं मागासलेलं हे होतं. तिथं वेंडर्सही अजिबात मिळत नव्हते आणि त्याच्यामुळं ही जी बजाजमध्ये मित्रमंडळी खूप होती, कारण आय वॉज वन ऑफ द फाउंडर मेंबर इन बजाज औरंगाबाद. सो दे अप्रोच मी विथ सेईंग की तुम्ही हा व्यवसाय करा, तो व्यवसाय करा, हे काहीतरी करा, ते काहीतरी, विच आय वॉज अवॉइडिंग. कारण मला असं कुठेतरी वाटत होतं की त्याच्यामध्ये आपण जाऊ नये. पण शेवटी एका मित्राने त्याला पर्सनल मदत कर बाबा, मला मी अडकलेलो आहे म्हणून एका फ्रिशॉपचे काही कॉम्पोनंट्स मला करायची त्यांनी गळ घातली अँड दॅट वॉज स्टार्टिंग ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. आणि फॉर्च्युनेटली मग ते कॉम्पोनंट मी करायला चालू केले. त्याच्यात टर्नओव्हर चांगला व्हायला लागला, मल्टीफोल्ड झाला. म्हणजे मी हजारातून लाखात टर्नओव्हर करायला चालू केलं. सो देर वॉज अ सॉर्ट ऑफ कॉम्प्लेसन्सी टिल 1992 च्या एंड 93 मध्ये मी हे मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. 94, 95 पर्यंत, 96 पर्यंत बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालं होतं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. आणि हे असं थोड्याशा टर्नओव्हरच्या फिगर्स अशा लाखात वगैरे दिसायला लागल्या आणि सॉर्ट ऑफ कॉम्प्लेसन्सी. फॉर्च्युनेटली मी मॅन्युफॅक्चरिंग मध्येच आधी 4-5 वर्ष काम केलेलं होतं. तोही एक थोडा फायदा झाला. त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यातून मार्जिन्स मिळायला लागले आणि असं वाटायला लागले की व्हेरी गुड, दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू डू. आणि हे आता चांगलं चाललेलं आहे. पण ते झाल्यानंतर एका पॉइंटला असं लक्षात आलं की ह्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या काही अशा एका ठिकाणी स्टॅग्नंट होत नाहीत स्वतः. आणि त्यांनी फर्दर रॅशनलायझेशन म्हणून काही ड्राईव्ह चालू केला. फर्दर रॅशनलायझेशन म्हणजे त्यांनी जे काय अपलोड केलं होतं त्याच्यात त्यांचे 3-3.5 वेंडर्स झालेले होते. आणि या 3-3.5 वेंडर्स मधून त्यांनी कन्सॉलिडेशन चालू केलं होतं. त्यांनी टार्गेट ठेवलं होतं की आम्ही फक्त 50 ठेवूया 350 मध्ये, 250 आम्ही काढून टाकू. आणि हे त्यांचं इंटरनल टार्गेट्स होते. फक्त आता लक्षात येत होतं की कन्सॉलिडेशनची प्रक्रिया चालू झालेली आहे. आणि त्याच्यात हेही लक्षात आलं की जर आपण लहान राहिलो तर आपल्याला कोणी विचारणार नाही. म्हणजे जे आज आपण ग्लोबल लेवलला पाहतो आहोत हे नंतर कळालं, पण हे मी मुद्दाम सांगतोय आज की जे ज्यांचे साइजेस मोठे आहेत ते सर्वाइव्ह होत आहेत. इट इज इमटेरियल वेदर दे आर मेकिंग प्रॉफिट्स ऑर लॉसेस. म्हणजे अमेझॉन हे जर तुम्ही बॅलन्स शीट पाहिलं तर कदाचित अत्यंत वाईट बॅलन्स शीट आहे. पण इट इज सर्वाइव्हिंग अँड इट विल सर्वाइव्ह बिकॉज ऑफ द साइज. And cash flow also matters. It is not only about the profits, it is also about the cash flow. आणि म्हणजे जसे जसे मोठे मोठे व्हाल तसं तरच तुम्हाला सर्वायवलचा चान्स आहे. जेव्हा लक्षात आलं तेव्हा क्लॅरिटीने हेही लक्षात आलं की अमंग्स 250 म्हणजे 300 मधले 250 कमी करणार आणि 50च ठेवणार तर प्रोबॅबिलिटी व्हेरी हाय. आपल्याला बाहेर जाण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. आणि प्रोबॅबली दॅट वॉज one of the turning point where I started working on getting some bigger size of business. But of course, while saying so, considering the whole background, थोडासा माझी पर्सनल स्वभावही थोडासा शाय आहे. मार्केटिंग हे माझं हे नाही, स्वतःचा काय व्हर्च्यू नाही किंवा ही माझी स्ट्रेंथ नाही. आणि ऑन द अदर हँड जिथं कन्सॉलिडेशन चालू होतं ते सगळे आयदर ओनर्सच्या नात्यामधली मंडळी किंवा त्यांना अत्यंत क्लोज असलेली मंडळी किंवा अशा पद्धतीचं हे सगळं चालू झालं. दॅट वॉज अ बिगर चॅलेंज. याच्यातून बाहेर येण्यासाठी लक्षात आलं की अनलेस अँड अंटिल वी डू समथिंग विच अदर्स डू नॉट डू, जो इतर कुणी जे करत नाही ती गोष्ट जर करायचं आपण धैर्य दाखवलं तरच आपल्याला इथं काही पुढच्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकते. आणि अशीच एक गोष्ट जी इतर कुणीही करण्याची शक्यता नव्हती आणि जे त्यांच्या प्लॅन मध्ये पण नव्हती, म्हणजे ओईएमच्या प्लॅन मध्ये पण ती गोष्ट करायची नव्हती. अशा गोष्टीची मी त्यांना ऑफर दिली की ही गोष्ट मी करतो ज्याच्यावरती अगेन
ते म्हणजे सुरुवातीला हसले, पण त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा फायदा खूप होता. जर ते खरंच झालं तर त्यांना माहिती होतं की त्यांचा फायदा खूप आहे आणि त्यांचे जे काही टार्गेट्स होते ते खूप लवकर अचीव्ह होते. त्यांनी मला कंडिशनल परवानगी दिली. कंडिशनल म्हणजे अशी होती की त्यांनी माझ्याकडनं हे लिहून घेतलं की जर याच्यामध्ये फेल्युअर आलं तर वी विल नॉट रिएम्बर्स यू. आणि म्हणजे त्यातले गमतीचा भाग असा होता, माझा टर्नओव्हर त्या काळात होता साधारण 50-60 लाख रुपयाचा. ही जी नवीन जे मी त्यांना सांगत होतो याच्यामधली इन्व्हेस्टमेंटच होती 1.25 कोटी रुपयाची. या गोष्टी आणि हे सगळं मी तुम्हाला म्हणजे 1997 मधल्या गोष्टी सांगतो आहे. सो इट वॉज व्हेरी क्लिअर की इफ आय फेल इन दिस आय विल बी नो वेअर. इट इज जस्ट अ बँक्रप्सी अँड नथिंग एल्स. कारण काही म्हणजे हे करताना बँकेचंच लोन घ्यावं लागणार होतं. हे बँकेचं लोन जे काही घ्यावं लागणार होतं, ह्या बँकेच्या लोनला सगळं घर दार शेती आईचे दागिने बायकोचे दागिने सगळं एकत्र करून देखील कोलॅटरल पूर्ण होत नव्हतं. सो इट वॉज जस्ट ते तो जो कोण बँक मॅनेजर होता त्याने फक्त कुठल्या तरी स्कीम मध्ये ते बसवलं आणि ही हॅड टेकन इनफ केअर की मला जास्त पैसे मिळणार नाहीत. जे काय म्हणजे लोन डिस्बर्समेंट करताना आधीच्या सगळ्या कंडिशन्स पूर्ण झाल्याशिवाय पुढचं लोन डिस्बर्स होणार नाही याची त्याने अगदी तंतोतंत काळजी घेतली होती. सो म्हणजे या परिस्थितीमध्ये जेव्हा अशा पद्धतीची रिस्क घेतली की ज्याच्यामध्ये अगदी परत एकदा तोच विषय डू ऑर डायचाच विषय आलेला होता आणि मग कदाचित त्याचाच परिणाम असा झाला असावा की त्याच्यातून बाहेर नाकातोंडात पाणी गेलं की हातपाय मारणं होत असते. तसे बहुतेक नाकातोंडात पाणी गेल्यामुळे हातपाय मारणं झालं आणि त्याच्यातून ते फ्लोटिंग झालं आणि probably that had taken me to this level today. सो तुमच्या या सगळ्या जर्नीमध्ये तुमचे कष्ट तुमचे प्रयत्न हा तर सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट होता, पण तुमचं भाग्य किंवा फॉर्च्यून गुड लक ह्याला पण तुम्ही क्रेडिट द्याल का ह्याचं? हा नक्की भाग कुठं ना कुठं तरी असतो, भाग्याचा फॉर्च्यूनचा तुमच्या नशिबाचा. फक्त त्यातला विषय असा आहे की आजही I believe that luck will always favor a brave man. तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आधी लकचा विचार करण्याऐवजी आधी कर्म करा. कारण शेवटी लकचा फॅक्टर हा राहील, पण लक फॅक्टर हा तुम्ही म्हणजे जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत कुठलंही भाग्य तुम्हाला साथ देणार नाही. म्हणजे केवळ माझ्या स्वतःच्या पत्रिकेत राजू दे असं मला सांगितलं जातं. अजून काही आला नाही पण त्याच्यावरती नुसतं पत्रिकेवरती विसंपूर्ण राहण्यापेक्षा प्रयत्न करत राहणं हे मला वाटतं जास्त संयुक्तिक असतं आणि थिंग्स स्टार्ट फॉलिंग इन प्लेस. आता इथं वास्तूचं पण बऱ्याच यांना ज्ञान आहे आणि वास्तुशास्त्रे म्हणजे तशा अर्थाने आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप जण फॉलो करतात. आता यातली तुम्हाला गंमत सांगतो की मी स्वतः त्या काळात कधी वास्तुशास्त्र फॉलो केलं नाही, पण आज जेव्हा मला वास्तुशास्त्राबद्दल कळालं आणि जेव्हा हे केलं तेव्हा मला म्हणजे तेव्हा वास्तुशास्त्र पाहायला लागलो, लक्षात आलं की 70-80% गोष्टी तर वास्तूप्रमाणे झाल्या आहेत. म्हणजे आणि दॅट कॅन बी वन ऑफ द रिझन फॉर माय सक्सेस, पण प्रॉबेबली आय हॅव नेव्हर थॉट अबाउट दॅट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. सो इट इज ऑलवेज आय ऑलवेज थिंक इट इज बेटर की आपल्याला काय करायचं आहे हे ठरवावं आणि ते करत राहावं. सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या समोर येतात. आधी जर अडचणींचा विचार केला तर अडचणीच दिसतील. म्हणजे हेनरी फोर्डचं एक फार छान वाक्य आहे की इफ यू थिंक यू कॅन अँड इफ यू थिंक यू कॅनॉट आयदर वे यू आर राईट. तुम्हाला जर होईल असं वाटत असेल तर ते होईल नसेल वाटत तर नाही होणार. सो व्हॉट एव्हर यू थिंक विल हॅपन. इट इज दॅट सिम्पल. त्याच्यामुळे आपण विचार काय करायचा हा जास्त मोठा प्रश्न आहे रादर दॅन इतर पेरिफेरल गोष्टींचा विचार. सो या सगळ्या प्रवासात तुमचं रोल मॉडेल तुम्ही कोण कन्सिडर करता आणि मग त्यांच्याकडनं तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय शिकला? तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे? खरं सांगायचं तर
रोल मॉडेल हे प्रत्येक टप्प्यावरती वेगळे वेगळे रोल मॉडेल आपल्याला भेटत असतात, दिसत असतात. आणि बरेच आपण त्यांचं बऱ्याचदा अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरी म्हणजे जर इफ यू वॉन्ट टू टॉक अबाउट वन रोल मॉडेल, मला नेहमी आश्चर्य वाटतं ते स्टीव्ह जॉब्स या माणसाचं. म्हणजे नॉट बिकॉज तो ठीक आहे, तो खूप मोठं नाव आहे वगैरे, ही सगळी गोष्ट जरी खरी असली तरी हे मोठं नाव हे त्याच्या वयाच्या 55व्या वर्षी झालं. तो जेव्हा 12 वर्षाचा होता, 14 वर्षाचा होता, 18 वर्षाचा होता, तेव्हा काय परिस्थिती होती हे जर आपण पाहिलं तर म्हणजे त्याचा आयुष्याचा प्रवास हा खरं आश्चर्यकारक आहे. 55 वर्षाचं आयुष्य आहे आणि तो ऑर्फन होता, सिंगल मदरचा मुलगा होता. त्याच्या आईने एका कामगार फॅमिलीला दत्तक दिलं आणि तिची कंडिशन एवढीच होती किंवा याला कमीत कमी ग्रॅज्युएट करा, याला कमीत कमी ग्रॅज्युएट त्या कामगार फॅमिलीने तिला ती कमिटमेंट दिली, पण ती पूर्ण करू शकले नाहीत. 18व्या वर्षी त्यांनी त्याला सांगितलं त्याच्या दत्तक आई वडिलांनी की बाबा रे तू तुझं पहा. आणि प्रॅक्टिकली देन ही वेंट आउट ऑफ होम. हे पाश्चात्य जगात फार वेगळ्या अशातला भाग नाही, पण तो बाहेर गेला. पण त्या काळामध्ये त्याला उदरनिर्वाहासाठी कोका कोलाच्या बाटलीचे मुचन हे गोळा करून तो एक वेळचं जेवण करायचा आणि दुसऱ्या वेळचं जेवण इस्कॉनच्या मंदिरात करायचं. आणि त्या इस्कॉनच्या मंदिरात जाण्यासाठी 8 किलोमीटर रोज पायी चालत जावं. या परिस्थितीतून त्या माणसाने एक कंपनी चालू केली विच वॉज ऑलमोस्ट willing to compete IBM, which was probably the largest computer making company in those days. आणि हे सगळं करताना त्यांनी जी कंपनी स्थापन केली, अगदी सुरुवातीला फार काही यश मिळालं अशातला भाग नाही, पण त्याच कंपनीतून त्याला काढून टाकले. या वेळेला तो 27, 28, 30 वर्षाचा होता. 27, 28, 30 वर्षात 55 वर्षाचं आयुष्य, 30 वर्षाचं होईपर्यंत आयुष्यात काही झालेलं नाही. ते केल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वतःची एक पॅरलल दुसरी चालू केली. पुन्हा ज्या कंपनीमध्ये त्याची परत एंट्री झाली, त्याच्यानंतर तो जो काय सक्सेसचा पिरियड त्याचा सुरुवात झाली. पण जशी त्याची सुरुवात झाली, 45व्या वर्षी त्याला कॅन्सर आणि तो पॅनक्रियाचा कॅन्सर, 55व्या वर्षी तो गेला देखील. म्हणजे वी कॅन इमॅजिन की त्याला काम करण्यासाठी किती वेळ मिळाला असेल. आणि इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी एक असं प्रॉडक्ट तयार केलं जे आजही जगावर राज्य करतं. एक असं प्रॉडक्ट तयार केलं जे जगाला पाहिजे होतं असं नाही. आयफोन त्या काळात स्मार्टफोन होते, स्मार्टफोन त्याच्यातला भाग नाही, पण तरी देखील त्याला टक्कर देऊन एक असं प्रॉडक्ट तयार केलं की जे प्रॉडक्ट आज असणे म्हणजे दागिन्यासारखं येते. युटिलिटी किती आहे माहिती नाही, पण तो हातात असलं की छान वाटतं. आणि असं तो म्हणजे आयफोन, नवीन आलेला आयफोन कधी येतो आणि मी कधी घेतो आणि तो कधी असा उलटा करून त्याच्यावर जातो, लोगो दाखवतो, हा ही इच्छा असते आज लोकांची. वी कॅन जस्ट इमॅजिन की व्हॉट कॅन हॅपन. म्हणजे आपण बऱ्याचदा आपण म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत, मला सपोर्ट नाही, मला हे नाही. त्याला तर विचारायला ना त्याच्या बायकोशी कधी पटलं ना त्याच्या मुलीशी कधी पटलं. आई वडिलांनी म्हणजे आईने सोडून दिलं, दत्तक आई वडिलांनी बाहेर काढलं, पार्टनरशी कधी पटलं नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो ना आपण, तेव्हा लक्षात येतं की यश हे कदाचित आपण काय विचार करतो ह्याच्यावरती आहे. यश मिळणे याचा इतर फॅक्टर कुठल्याच फॅक्टरशी संबंध असण्याचं कारण नाही. आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर आपली स्वतःची थिंकिंग किती पाहिजे की मला मिळवायचं आहे, मग सगळ्या अडचणीतून मार्ग निघू शकेल. सो आपण बऱ्याचदा बिझनेसमध्ये आपण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स कन्सिडर करतो. सो कधी कधी असं होतं की आता या निर्णयाने आता मला थोडा त्रास होणार आहे, देर इज सम पेन, देर आर सम रिस्क, पण ह्याचा मला लॉंग टर्म मध्ये फायदा होणार आहे. सो ह्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कडे तुम्ही कसे बघता? नॉर्मली म्हणजे माझा पर्सनल अनुभव पण आणि बिलीफ पण असा आहे की शॉर्ट टर्म गोल मधूनच तुम्हाला तुमचे लॉंग टर्म गोल सापडतात.
आणि म्हणजे कुठल्याही तुमच्या गोलमध्ये जर पेच नसतील, कुठल्याही गोल्समध्ये जर तुम्हाला त्रास होणार नसेल तर तुमचा गोल कुठेतरी चुकतो आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट सहज साध्य मिळत असेल, जर तुम्ही असं कुठलं तरी टार्गेट असेल की जे तुम्हाला अगदी सहज मिळालं, तर याचा अर्थ तुमचं टार्गेटच चुकलेलं आहे. कारण तुम्ही जोपर्यंत स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर नेत नाही तोपर्यंत त्याला टार्गेट म्हणण्यात अर्थ नाही. आणि छोट्या गोल्स मधून मोठे कसे तयार होतात याचं म्हणजे मी पर्सनल माझं उदाहरण सांगतो. अर्थात हे उदाहरण थोडस मी सोपं समजावं म्हणून मी ते फायनान्शियल याच्यामध्ये सांगतोय. पण अर्थात केवळ पैसा म्हणजेच यश अशातला अजिबात भाग नाही. यशाच्या व्याख्या ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात आणि वेगळ्या असल्या पाहिजे. पैसा हा त्यातला कदाचित एखाद्याचा कुठला तरी पॅरामीटर असू शकतो. मी जेव्हा सुरुवात केली, मी सांगितलं तुम्हाला की मी गॅरेज टाकलं होतं. त्या गॅरेजमध्ये जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेला माझं टार्गेट होतं की दिवसाचं कलेक्शन हे माझं 1,000 रुपयाचं झालं पाहिजे. एका दिवसाचं कलेक्शन 1,000 रुपयाचं झालं पाहिजे. ते मला आजही आठवतंय की ज्या दिवशी झालं ते व्हायला बराच वेळ लागला, 3-4-5 महिने लागले. पण ते ज्या दिवशी झालं त्या दिवशी सगळ्या आमच्या स्टाफ बरोबर आम्ही पार्टी केली. पण ते अचीव्ह झाल्यानंतर हे लक्षात आलं की हे तर सोपं होतं. म्हणजे याच्यात काय, मी ठरवलं माझं 4 महिन्यामध्ये झालं. मग ठरवलं की नाही आता महिन्याला 1,00,000 रुपयाचं कलेक्शन झालं, विच वॉज 4-fold. 25,000 जागी डायरेक्ट 1,00,000. आणि 4-6 महिन्यानंतर जेव्हा योग्य प्रयत्न केले सगळ्यांना ते कन्व्हे केलं, सगळ्यांनी एक दिलाने प्रयत्न केले, पुढच्या 4-6-8 महिन्यात तेही झालं. आणि मग हे लक्षात यायला लागलं की आपण ठरवलं की होतं. म्हणून मग 25,00,000 रुपये वर्षाचं टार्गेट झालं पाहिजे, असं जे विच वॉज ऑलमोस्ट डबल ऑफ व्हॉट एव्हर वी वेर. आणि तेही अचीव्ह झालं. ते अचीव्ह झाल्यावरती 1 कोटी रुपयाचं टार्गेट ठेवलं. म्हणजे असं वाटलं होतं की आता हे फार मोठं आहे, आता हे तर काही शक्यच नाही. म्हणजे अशा पद्धतीचे हे छोटे छोटे गोल्स घेत म्हणजे आजच्या तारखेला ते दिवसाला 6 कोटी रुपये झाले. नथिंग इज इम्पॉसिबल. याच्यामध्ये पुन्हा एकदा विषय तोच आहे की आपण विचार काय करतो आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न किती करतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि शॉर्ट टर्म गोल्स हे नेहमी दे विल ऑलवेज हेल्प यू टू अंडरस्टँड युअर कॅपॅबिलिटीज. आणि तुमचे लॉंग टर्म गोल्स हे अशा शॉर्ट टर्म गोल्सचे क्युम्युलेटिव्ह हे जर करत गेलो तर तुमचं लॉंग टर्म गोल हा नक्की बदलत राहतो. इट विल नेव्हर बी द सेम. जसं शॉर्ट टर्म गोल जो आहे हा गोल अचीव्ह केल्यानंतर हे लक्षात येतं की त्याच्यातली जी सुरुवातीला जी एक्साइटमेंट असते ना, ती एक्साइटमेंट ज्या दिवशी तुम्ही अचीव्ह करता त्या दिवशी निघून गेलेली असते. कारण तुमच्या लक्षात आलेलं असतं की अरे हे जे मी ठरवलंय ना हे तर माझी कॅपॅबिलिटी आहेच आहे ना. व्हॉट इज सो ग्रेट इन दिस. जे पहिल्या दिवशी मला खूप ग्रेट वाटत असतं, म्हणजे 1,00,000 महिन्याचं टर्नओव्हर करणे हे मला खूप ग्रेट वाटत होतं त्या काळामध्ये की मी लाखामध्ये जाणार. पण ते झालं तेव्हा लक्षात आलं की दिस वॉज नॉट द राईट गोल विच आय वॉज थिंकिंग अबाउट. सो लेट मी थिंक समथिंग मोर. म्हणून शॉर्ट टर्म गोल्स मधून तुम्हाला तुमचे लॉंग टर्म गोल नेहमी सापडतही जातील आणि अचीव्हही होत जातील. सो आत्ताच्या काळात सगळ्यात महत्वाचा जो ऍस्पेक्ट आहे बिझनेसचा तो म्हणजे कॉम्पिटिशन. सो आता बरेच असे बिझनेस निघालेत, स्टार्टअप्स खूप निघालेत. सो तुमची काय शस्त्र आहेत कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी? हे खरं आहे की कॉम्पिटिशनचं युग आहे. आपण कायम ऐकतो की कॉम्पिटिशन आहे आणि खूप टफ आहे आणि या सगळ्या गोष्टी सत्य आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि देर वॉज अ पॉइंट ऑफ टाइम विच वॉज प्रॉबेबली समवेअर अराउंड 10 years बॅक और 10-12 वर्षापूर्वीपर्यंत I was also always constantly thinking about competition आणि I was always thinking I want to be ahead. मला नंबर 1 व्हायचं आहे. आणि मग काय व्हायचं की नंबर 1 कोण आहे त्याला कॉम्पिट करायचं आणि मग त्यांनी जे केलं त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे किंवा त्याला आपल्याला पकडायचं आहे. हा कायम गोष्ट डोक्यात राहायची आणि त्याचा काही काळ त्याचा थोडा उपयोगही झाला पुढे जाण्यासाठी. मध्ये तो काय करतो किंवा तो काय करत असेल मग तसं आपण केलं पाहिजे. मग त्या धर्तीवरती या दृष्टीने हे करून बऱ्याच गोष्टी करायला लागलो. पण त्याच्यानंतर एका काळानंतर या गोष्टीमध्ये आय स्टार्टेड रिअलायझिंग की आय एम ऑल्सो गेटिंग सर्टन फेल्युअर्स. नाही अनालाइज की हे असं का होतंय, वाय आय एम फेलिंग. तर तेव्हा असं लक्षात आलं की प्रॉबेबली आय एम वेस्टिंग टू मच ऑफ टाइम इन थिंकिंग अबाउट कॉम्पिटिशन.
आणि कॉम्पिटिशन करणे म्हणजे अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण या पिचवर खेळतोय आणि शेजारी काय चाललेलं आहे, इकडनं आपले बॉल येत आहेत, जे काय आव्हान आहेत ती इकडनं येत आहेत आणि आपण शेजारच्या पिचवरती लक्ष देतोय की तिथं काय चाललंय. सो इट वॉज बट नॅचरल की वी विल बी गोल्ड आउट. सो आणि हे होतं कॉम्पिटिशन कडे लक्ष देण्यापेक्षा मला वाटतं आपण स्वतःचे टार्गेट फिक्स करणे, स्वतःचं विजन ठेवणे आणि त्याप्रमाणे काम करणे. आणि पुन्हा तोच विषय आहे की ते कदाचित ते एकदा अचीव्ह झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते बदलावं लागतं, पण ते आपण स्वतःसाठी ठरवलेलं हे जास्त चांगलं आहे, रादर दॅन थिंकिंग अबाउट व्हॉट समबडी एल्स इज डुईंग. अँड त्याच्या सर्कमस्टान्सेस वेगळे असतात, त्याचे चॅलेंजेस वेगळे असतात, त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, आपल्याला माहिती नसतात. कदाचित मे बी दॅट ही इज इन डीप शीट दॅन व्हॉट वी आर. पण आपल्याला नेहमी वाटतं की वी ऑलवेज सी द अदर साइड ऑफ द साइड इज ग्रीन. सो I think it is always better to think about yourself, think about your business, make your own goals, your own targets, and your own strategies. Yes. Don't get entangled into what others are doing. Okay. तुम्ही अगदी गॅरेज पासनं बिझनेस चालू केलात, अगदी साध्या एन्व्हायरमेंट मध्ये, ते आता एकदम कॉर्पोरेट लेवलवर डील करताना तो एक वेगळा सर्कल असतो कॉर्पोरेटचा. सो त्याच्यासाठी तुम्ही काही स्वतःला वेगळं ग्रूम केलं का, वेगळ्या प्रकारे ट्रेन केलं का, की हाऊ टू बी ऑन अ कॉर्पोरेट लेवल? खरं सांगायचं तर म्हणजे कॉर्पोरेट लेवलला हे करण्यामध्ये ट्रेनिंग खरं भूषण जोशीने जास्त दिलं असं अगदी ओपनली सांगणे हे गरजेचं. ते याच्यासाठी की यस डेफिनेटली यू नीड समबडी टू ग्रूम यू, यू नीड समबडी टू. कारण काय होतं की जेव्हा तुम्ही खालच्या लेवलवरनं कॉर्पोरेट लेवलवर जातात त्यावेळेला इट इज व्हेरी डिफिकल्ट टू चेंज युअर मेंटॅलिटी. एक प्रोप्रायटरशिप मेंटॅलिटी असते आणि तिथून कॉर्पोरेट मेंटॅलिटीमध्ये जाणं हे याच्यासाठी तुम्हाला इनपुट्स लागतात. त्याच्यामुळे या ग्रुमिंग मध्ये निश्चितच असे इनपुट्स भूषणनी दिलेले आहेत. भूषण खूप वर्ष त्यांनी मला मदत केली. स्पेसिफिकली आय मस्ट टेल यू की आमचा 500 कोटीवरती बरेच दिवस स्टकअप झालेला होता. तो 1000 कोटीवरती नेण्याचे श्रेय भूषणचं जास्त आहे. हे अशा पद्धतीचे ग्रूमिंग आणि अशा पद्धतीचं हे नक्की एक्सटर्नल आउटपुट्स आपल्याला नक्की लागतात. त्याच्यामुळे तसे शोधत राहणे म्हणजे भूषण सारखे मित्र शोधत राहणं आवश्यक आहे. मला फार आनंद वाटला जेव्हा तो विशेषतः म्हणजे ब्राह्मण कम्युनिटीसाठी हे काम करायला तुम्ही भूषणला रिक्वेस्ट केली. ही खरं फार मोठी गोष्ट आहे. आय मस्ट टेल ही हॅज व्हेरीड एक्सपिरियन्स. तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, पण L&T मध्ये त्यांनी काम केलंय. ICICI मध्ये ICICI जेव्हा बँक नव्हती त्या काळापासून त्यांनी VV कामतांबरोबर काम केलेलं आहे. त्यांनी बाबा कल्याणींबरोबर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे कॉर्पोरेट वर्ल्डचं एक्सपोजर हे डेफिनेटली खूप जास्त आहे आणि इट इज अ डिफरंट वर्ल्ड. लेट मी टेल यू, इट इज कम्प्लिटली अ डिफरंट वर्ल्ड. ऑल ऑफ अस आर प्रॉबेबली इन अ माइंडसेट ऑफ प्रोप्रायटरशिप. नथिंग रॉंग इन दॅट, कारण ते शेवटी सुरू होताना आणि एका लेवलपर्यंत जाताना ते होतच असतं. पण इट इज ऑल टू थिंक इन अ कॉर्पोरेट वे दॅट हेल्प्स यू टू ग्रो फर्दर. तुमच्या खूप कंपनीज आहेत, 12च्या वर तुमचे प्लांट्स आहेत, खूप स्टाफ आहे तुमचा. सो स्टाफ मॅनेजमेंट, मॅनेजमेंट सगळ्यांबरोबर डेलिगेशन करणं हे कसं करता आणि कुठेतरी पर्सनल टच प्रत्येकाबरोबर राहतो का? काय होतं की याच्यामध्ये आता हा परत विषय कॉर्पोरेट कल्चरशी संबंधित विषय आहे. कारण जशी ग्रोथ होते तसं तुम्हाला एक प्रॉपर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बनवावं लागतं. तुमचा प्रत्येकाशी त्या काळात म्हणजे सुरुवातीच्या काळात फार वर्करपर्यंत सगळ्यांशीच टच होता. तो पुढच्या काळात राहू शकत नाही. प्रॅक्टिकली ते शक्य होत नाही. पण तो टच जो आहे तो अशाच पद्धतीने म्हणजे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मधून तुम्हाला ठेवायचा असतो. आणि बऱ्याचदा वरच्या माणसानी
हायरार्ची सोडून खालच्याशी डायरेक्टली टच ठेवायचाही नसतो डेलिबरेटली. म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट पर्सनल टच, आय एम टॉकिंग अबाउट ऑफिशियल टच. कारण एक नॉर्मल हे असंही होतं की एकदा तुम्ही वर गेले आणि आता खाली बरीच जण असली तरी आपण डायरेक्टली कुणाला तरी खाली इन्स्ट्रक्शन देतो आणि दॅट बिकम्स डेट्रिमेंटल, बिकॉज मग मधल्यांची जबाबदारी संपते. त्याच्यामुळे जबाबदारी ही प्रत्येकाला पार पाडू द्यावी पण लागते. म्हणजे नुसती जबाबदारी टाकूनच उपयोग नसतो, ते पार पाडू द्यायचं पण एक एन्व्हायरमेंट करावं लागतं. आणि राहतो प्रश्न इंडिव्हिज्युअल टचचा. अगदी 1 to 1 टच राहणं शक्य नाही कारण खूप वाढलेला आहे. पण टेक्नॉलॉजी ऑल्सो की स्पेसिफिकली ब्रॉडकास्ट ग्रुप इज अ व्हेरी वंडरफुल थिंग. कारण त्याच्यामध्ये समोरच्याला पर्सनल वाटतं की आम्हाला पर्सनल हे केलं. तुम्ही एकाच वेळेला 100-200 जणांना टाकलेलं असेल पण ऍटलीस्ट ही गेट्स अ फीलर की मला पर्सनल आला, साहेबांचा आला, मित्राचा आला, व्हॉट्सअपवर. पण आय थिंक टेक्नॉलॉजीचा उपयोग या गोष्टीच्या याच्यासाठी तुम्हाला थोडासा इफेक्टिव्हली करून घ्यायचा. येस, आय थिंक दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टिप की ब्रॉडकास्ट म्हणजे किती साधी छोटीशी गोष्ट आहे की ग्रुपवर टाकण्याऐवजी ब्रॉडकास्ट केलं तर त्याला एक वेगळा पर्सनल टच येतो. थँक्यू सर. आणि आजच्या काळात एक अजून एक गोष्ट म्हणजे क्रिटिसिझम. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना मला वाटतं आजकाल सोपं आहे, गुगलमध्ये 1 स्टार दिला की क्रिटिसाइज केलं. सो ते तुम्ही कसं फेस करता क्रिटिसिझम? क्रिटिसिझम झाला नाही तर प्रॉब्लेम आहे, बिकॉज देन यू आर नॉट डुईंग एनिथिंग. If somebody is criticizing you, that it simply means that you are worth criticizing. If nobody is criticizing you, it simply means that you are not worth criticizing also. Yes. Criticism is part of a game. Unless and until your own conscience is clear, don't worry on criticism. स्वतःचा कॉन्शियस क्लिअर असेल तर सर मगाशी तुम्ही म्हणालात फॅमिलीचा तेव्हा सगळ्यांनी विरोध केला, आता कसा सपोर्ट आहे फॅमिलीचा आणि तुमचं आता फ्युचर जनरेशन कसे बघतात तुमच्या बिझनेसकडे? असं आहे मॅडम, बायकोचा अजूनही विरोध आहे आणि मुलांना हे फर्म आहे. आणि जे माझ्या वयात तुमच्यापैकी कोणी दिसत नाही पण फारसा बापाबद्दल आत्मीयता नसते. कीपिंग जोक्स अपार्ट, माय सन जॉईन विथ मी. त्यांनी ही चांगल्या अर्थाने त्याला मला रिटायर करायचं आहे. ही हॅज टेकन द थिंग्स इन अ गुड वे. आणि वेन आय से की फॅमिलीचा विरोध होता त्याच्या मागे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. तेव्हा वडिलांचा विरोध होता हे खरं आहे, पण दॅट द इंटेंट वॉज नॉट रॉंग, बिकॉज हिज इंटेंट वॉज ऑलवेज दॅट मुलाचं वाईट होऊ नये. बेस्ड ऑन हिज एक्सपिरियन्स त्यांची नेहमी इच्छा होती की मी सरकारी नोकरी करावी. त्याचं कारण एकच आहे की ते सरकार आपली काळजी घेतं, पेन्शन मिळते. पण वॉज ही रॉंग? ही वॉज डेफिनेटली नॉट रॉंग बिकॉज दॅट्स व्हॉट ही वॉज एक्सपिरियन्सिंग. सो बेस्ड ऑन देअर एक्सपिरियन्स आय डोंट थिंक, मी जेव्हा म्हटलं की फॅमिलीचा पण विरोध होता तेव्हा मला त्यांच्याबद्दल त्यांना क्रिटिसाइज करणे हा विषय नाही, पण हे होतं ब्राह्मण फॅमिलीमध्ये हा विषय नक्की होतो की बेस्ड ऑन आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचं भलं व्हावं म्हणून हा सल्ला नक्की दिला जातो. फक्त त्यात आता कदाचित चेंज आपल्याला म्हणजे आपल्या जनरेशनला, तुमच्या जनरेशनला, मी थोडासा स्वतःला मागच्या जनरेशनचा समजतोय, पण हे करावं लागेल की जर समजा आपल्या मुलांनी एखादी नवीन कल्पना आणली, नवीन काहीतरी करायचं म्हटलं तर त्याला थोडंसं मोटिवेट करणे, त्याला सपोर्ट करणे हे मला असं वाटतं की आवश्यक आहे. त्यांनी बऱ्यापैकी त्याला देखील उत्साह येईल, बऱ्यापैकी त्यालाही चांगल्या कल्पना अजून ऍडिशन सुचतील आणि कुणीतरी पाठीची ही भावना मोठी असते. म्हणजे मला आठवतं मी एक छोटासा माझा पर्सनल किस्सा सांगतो की ऍज आय टोल्ड यू, मी जेव्हा नोकरी सोडली त्यावेळेला माय फादर वॉज डेफिनेटली नॉट हॅपी आणि नॅचरली एक रिॲक्शन म्हणून थोडंसं कम्युनिकेशन कमी होत असतं आणि तशा पद्धतीने थोडं कम्युनिकेशनही कमी झालं होतं. पण जेव्हा हे 3-4 महिने गेले आणि जेव्हा मलाही हे लक्षात यायला लागलं आणि नॅचरली आय वॉज फ्रस्ट्रेटेड, थोडंसं डिप्रेस व्हायला लागलो होतो, जे निश्चित घरच्यांना लक्षात आलेलं होतं. तर वन फाईन मॉर्निंग ही केम टू मी. त्यांनी अक्षरशः माझ्या खांद्यावरती हात ठेवला. त्यांनी मला सांगितलं की मला कल्पना आहे
व्हॉट यू आर गोइंग थ्रू. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तुझ्या मुलाबाळांना, म्हणजे नुकताच मला मुलगा झाला होता, तुला आणि तुझ्या मुलाबाळांना मी जिवंत असेपर्यंत उपाशी राहू देणार नाही. आणि दॅट वॉज द स्टेटमेंट विच आय फील ॲज अ म्हणजे ब्लेसिंग टिल डेट. कारण त्या दिवशी त्याच्यानंतर जो माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं, दॅट वॉज अ सॉर्ट ऑफ मोटिवेशन फॉर मी. So it transformed all my depression and this thing again into याच्यात. मग मी परत एकदा निर्णय घ्यायला लागलो. मग मी हा निर्णय घेतला की चला मी आता नोकरीला जातो आणि देन आय विल ट्राय टू लेक्चररची नोकरी करतो आणि फावल्या वेळामध्ये व्यवसाय करतो. म्हणजे आय स्टार्टेड फाइंडिंग वेज आउट. सो फॅमिली इज अ ग्रेट सपोर्ट ऑलवेज. आणि इवन इन दोज डेज दो आय से की इट वॉज ओनली फॉर द पर्टिक्युलर पिरियड अँड इट वॉज द कमेंट्स. त्यांनी याच्यासाठी सांगितलं की आपल्या सगळ्यांच्या घरात कधीच असं झालेलं असेल की घरच्यांनी आपल्याला तुम्ही करताय ते कशाला व्यवसायात जाता, ते आपलं काम नाही, आपण आपली नोकरी करावी असं सांगितलं असेल. पण त्याच्या पाठीमागे त्यांच्या भावना चांगल्या असतात हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि ऍट द सेम टाइम आपण त्यांनी तसं केलं म्हणून आपण आपल्या मुलांशी तसं करू नये एवढंच फक्त ते सांगण्याच्या. सो सर, आम्ही सगळे इकडे नेटवर्किंग साठी येतो, म्हणजे आपला कॉन्टॅक्ट स्फिअर बनवावा, एकमेकांशी कॉन्टॅक्ट, बिझनेस रिलेशन्स चांगले व्हावे. सो नेटवर्किंगचा काय इम्पॉर्टन्स आहे असं तुम्हाला वाटतं? नेटवर्किंग हे म्हणजे मला पहिल्यांदा खरं खूप छान वाटलं की ब्राह्मण आता एकत्र यायला चालू झालेत. कारण देर आर लॉट मेनी ब्राह्मण ग्रुप्स टू हॅव स्टार्टेड कमिंग टुगेदर अँड वर्किंग टुगेदर. सो इट इज अ वंडरफुल थिंग. ब्राह्मणांना इलाज नाही. जे दिसत आहे त्या याच्याप्रमाणे आजच्या तारखेला जर आपण एकत्र झालो नाही तर आपल्यावरती ते काश्मीरी पंडितांवर जी वेळ आली ना तशी वेळ यायला काही फार हे लागणार नाही. आणि काश्मीरी पंडितांबद्दल बोललं जातं. मी निजामाच्या राज्यातून येतो. औरंगाबाद निजामाच्या आधिपत्याखाली होतं. आम्ही उशिरा स्वतंत्र झालेलो आहोत. तुम्ही पुण्याचे लोक सगळे 1947 मध्ये स्वतंत्र झालेले आहात. आम्ही मराठवाड्यातले लोक 48 मध्ये स्वतंत्र झालेलो आहोत. आणि 1 वर्ष आमच्यावर तरी देखील निजामाचं राज्य होतं. आणि निजामाच्या काळामध्ये त्याची रझाकार नावाची फौज होती. त्या फौजेनी मराठवाड्यातल्या ब्राह्मणांवरती अनन्वित अत्याचार केलेले आहेत जे कुठंही आलेले नाही. याच्याबद्दल कधीही बोललं जात नाही. पण म्हणजे घरातल्या स्त्रियांना नागपूरला पाठवून द्यायचे कारण नागपूरला निजामाची राजवट नव्हती. आणि नागपूरला जाताना जो काही ट्रॅव्हल असायचा, या ट्रॅव्हलमध्ये बिलीव्ह मी दिस इज अ रियालिटी, ही इतिहासामध्ये कुठे याची नोंद फारशी दिसत नाही. पण जे मराठवाड्यातले लोक आहेत त्यांना माहिती आहे, जाताना बरोबर विषाच्या पुड्या दिल्या जायच्या बायकांना. ही परिस्थिती होती. आणि ही जर एकत्र आलो नाही तर पुन्हा एकदा कुठल्या तरी फॉर्म मध्ये ती परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे आपण एकत्र येतो आहोत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आपण एकत्र राहिलं पाहिजे, नेटवर्किंग केलं पाहिजे. नेटवर्किंगचे फायदे असंख्य आहेत. आपण व्यवसाय हा त्यातला एक फायदा पाहतोय. मी इथं पाहिला तर तुम्ही जवळपास 28-29 कोटी रुपयाचा व्यवसाय याच्यातून केला. अत्यंत आदर्श गोष्ट आहे. पण व्यवसाय हा त्यातला एक भाग आहे. लक्षात घ्या, नेटवर्किंगचे फायदे हे प्रचंड आहेत. म्हणजे तुम्हाला अगदी छोटं उदाहरण सांगतो. मी स्वतः बऱ्याच असोसिएशन्सचा मेंबर आहे. आमची संभाजीनगरमध्ये CMI म्हणून असोसिएशन आहे, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर. या असोसिएशनला मी अध्यक्ष होतो. मी अध्यक्ष असण्याच्या काळामध्ये म्हणजे जो माझा अनुभव होता, मी जेव्हा चालू केल्यानंतर 6-7 महिन्यामध्येच माझ्याकडे युनियन लागली. म्हणजे तोही एक फार मोठा किस्सा आहे की इट वॉज हे इतकं सांगितलं तसं 1.5 कोटी रुपयाचं लोन होतं आणि इथे युनियन लागली होती, काम कोणीच करू देत नव्हतं. आणि आय सफर्ड अ लॉट इन दॅट पिरियड. आय केम आउट ऑफ दॅट बिकॉज ऑफ नेटवर्किंग. त्या काळामध्ये शिवसेना भाजपचं सरकार होतं, मुंडे साहेब गृहमंत्री होते. मला ते मराठवाड्यातले होते, त्यांनी खूप मदत केली होती. गृहमंत्री असल्यामुळे ती इफेक्टिव्ह पण झाली होती. पण हे सगळं नेटवर्किंगच्या माध्यमातून झालं होतं. आणि जेव्हा मी अध्यक्ष होतो तेव्हा मी त्या असोसिएशनचा उपयोग व्यवसाय वृद्धी हा तर त्याचा एक नेहमीच भाग असतो. पण त्याच्याही व्यतिरिक्त एक गोष्ट कॅटेगरिकली केली होती की जिथंही कुठं इलिगल गोष्टी होतील इंडस्ट्रीमध्ये, जिथंही कुठं युनियन्स कडनं कुठल्याही छोट्या मोठ्या उद्योगाला त्रास होईल, विशेषतः अगदी छोटे उद्योग असले तर डेफिनेटली
मी मिनिमम 25 उद्योजक घेऊन कायम कमिशनर ऑफ पोलीसकडे जायचो आणि आम्ही त्यांना ही रिक्वेस्ट करायचो की बाई असं असं होतं, याच्यावरती काम करा. परिणाम असा व्हायचा की एकत्र एवढे लोक गेले आणि असोसिएशनच्या नावाखाली गेले, याचं प्रेशर येत होतं. आम्ही काही धरणं केलं नाही, काही घोषणा दिल्या नाही, काही कुठं कुणाला रस्ता रोको केलं नाही, काही कुणाला गाढवावर बसवलं नाही, काही केलं नाही. फक्त आपले 5-25 जण जाऊन त्यांच्या समोर बसायचो, हात जोडून सांगायचो की साहेब असा असा त्रास झाला, हे असं असं झालं, की त्याचे पुरावे याच्याकडे लक्ष द्या. आणि सामूहिक जात असल्यामुळं हा नेटवर्किंगचा फायदा होता. सामूहिक जात असल्यामुळे त्याचा त्यांच्यावरती इम्पॅक्ट व्हायचा आणि त्याच्यातून औरंगाबाद मधले युनियनचे प्रॉब्लेम कमी झाले आणि हे आजतागायत औरंगाबाद मध्ये युनियनचे प्रॉब्लेम नाहीत, जे की एकेकाळी जे 70च्या दशकामध्ये अरिस्टोक्रॅट नावाची कंपनी होती, बॅग्सची कंपनी, बी.के. पुरी नावाचे त्याचे जनरल मॅनेजर होते, त्यांच्या डोक्यामध्ये खिळे ठोकून, डोक्यामध्ये लिटरली हातोडीने खिळे ठोकून युनियनच्या लोकांनी त्यांची हत्या केलेली आहे. अशा पद्धतीचं वातावरण हे त्या शहरात होतं आणि याच्यातून आज परिस्थिती अशी आहे की आज कुठल्याही युनियनला जर काही इलिगल झालं तर ते असोसिएशनकडे येतात. ते सांगतात की तुमच्या या मेंबरनी असं असं केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावरती आम्ही इव्हन इंडस्ट्रीवरती ऍक्शन घेतो. पण सांगण्याचं तात्पर्य असं की हा म्हणजे एकीचं किंवा नेटवर्किंगचं हे देखील फळ आहे की ज्याच्यामध्ये मेंबर्सना इतर होणारे त्रास पण खूप कमी होतात. व्यवसायासाठी पूरक वातावरण, ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो, ही इकोसिस्टीम डेव्हलप करण्यासाठी देखील आपल्याला नेटवर्किंगची मदत होऊ शकते. व्यवसाय वृद्धी हा तर त्यातला एक भाग आहेच. सो आपण कन्क्लुजन कडे येऊया. सर, इथे बरेच काही स्टार्टअप्स आहेत, काही एस्टॅब्लिश्ड बिझनेसेस आहेत. सगळा ब्राह्मण समाज इथे आम्ही एकत्र येतो एकमेकांना मदत करण्यासाठी. सो आम्हाला सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी पुण्यात बसलोय. नाही, पण आज सर पुढे पण ऐकणार आहेत तुमचं. तो सर म्हणतोय तुम्ही मार्गदर्शन करा म्हणतोय. पण एनिवे खरं मार्गदर्शन हा खरंच फार मोठा शब्द. पण माझं अगदी मनापासूनची रिक्वेस्ट ही आहे की अशाच पद्धतीचा इकोपा हा समाजामध्ये राहावा लागेल. हा इकोपा राहून आणि व्यवसायाकडे तर आपल्याला लक्ष द्यावंच लागेल. आता आपल्याला इतर अव्हेन्यूज नाही. म्हणजे खरं सांगायचं तर ना रिझर्वेशन आपल्याला मिळू शकत नाही, कारण रिझर्वेशन हे काय फक्त जातीच्या आधारावर मिळतं आणि आपण रिझर्वेशन मागायला गेलं की आपल्याला धर्माआड येतो. त्याच्यामुळे रिझर्वेशन आपल्याला कधीही मिळणार नाही. पण एकत्र राहून आपण खूप काही गोष्टी चांगल्या करू शकतो आणि सगळ्यात चांगलं उदाहरण जर कुठलं असेल तर ते जितोचं आहे. जैन समाज जितोच्या माध्यमातून एकत्र आलेला आहे. जैन समाजाने काय केलंय हे तुम्हाला कळालं तर आश्चर्य वाटेल. एक तर त्यांनी स्वतःला अल्पसंख्य म्हणून डिक्लेअर केलं. हे फारसंही कुणाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण जितो समाजाने जैन समाजाने स्वतःला अल्पसंख्य म्हणून सरकार दरबारी हे करून डिक्लेअर केलं. ते एकत्र येऊन व्यवसायामध्ये ती जितो जी आहे ती व्यवसायामध्ये इव्हन फायनान्शियल मदत पण करते. आपल्याला तसा काहीतरी करावं लागेल, आपल्याला तसा कुठला तरी प्लॅटफॉर्म उभा करावा लागेल जिथं आपल्या मुलांना फायनान्शियली पण मदत होऊ शकते. जितो ही एकत्र येऊन तुमच्या पुण्यामध्येच मला वाटतं त्यांनी एक प्रचंड मोठी बिल्डिंग बांधली. इफ आय एम नॉट मिस्टेकन हडपसरला त्यांनी बांधलेलं आहे. काहीतरी म्हणजे आय डोंट नो 14 मजली 15 मजली काहीतरी बिल्डिंग आहे. त्यातले 10 मजले जितोच्या मेंबर्ससाठी रिझर्व्ह ठेवलेले आहेत आणि त्यांना ते 50% रेटमध्ये मिळतात. जे मार्केटमध्ये इतरांना ज्या रेटमध्ये वरचे 4 मजले दिले जातात. तुम्ही आम्ही गेलो तर जर 100 रुपये रेट असला तर तो जितोचा मेंबर असला तर त्याला 50 रुपये रेट आहे. आजच्या तारखेची गोष्ट सांगतो. हे काही फार जुनं किंवा इतिहासातली गोष्ट सांगतो. जितोने त्यांचा एक फंड गोळा केलेला आहे, ज्या फंड मधून ते त्यांच्या समाजातल्या ब्रिलियंट मुलांना UPSC साठी फंडिंग करतात आणि या माध्यमातून गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी 350 मुलं त्यांच्या आईवर सांगितले आभार. याचा अर्थ लक्षात घ्या. ऑलवेज द कंट्री इज रन बाय ब्युरोक्रॅट्स
country is not run by politicians. आणि डे विल कम जर अशा पद्धतीने तिथे रिझर्वेशन नाही आहे युपीएससी म्हणजे हा मार्ग आपण विचार करायला पाहिजे. आपण समाजाने पण विचार करायला पाहिजे की या मार्गाने तुमचे सरकारमध्ये जर रिप्रेझेंटेशन चांगलं असेल तरच तुम्हाला काहीतरी मिळू शकेल. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं एकत्र येणं ही आपल्यासाठी काळाची गरज आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर आपण नामशेष होऊ. त्याच्यामुळं काय काही देशाचेही मतभेद असले कुठलेही हे गरजेस असले तरी आपल्याला ते सगळे सोडून आपल्याला एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन काम करावं लागेल. सो खरंच खूप इन्स्पायरिंग होता. आपण सगळे खूप इन्स्पायर झालोय आणि आज खूप वेगळी एनर्जी जर आम्ही इकडनं सगळे घेऊन जाणार आहोत. सो आपण थोड्या वेळात काही क्वेश्चन आन्सर्स असतील कोणाचे तर घेऊया. येस मॅम. सर तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीज वाढवत कशा गेला म्हणजे बऱ्याच ठिकाणी ते कसं काय केलं? मॅडम ह्यात जसंही एस्टॅब्लिश झाल्यानंतर स्पेसिफिकली फंड डायव्हर्जन कुठं होऊ दिलं नाही. कारण एक नॉर्मल विषय असा असतो की जेव्हा आपल्याकडं पैसा यायला चालू होतो त्यावेळेला तो वापरायचा कसा हे जर आपण व्यवस्थित ठरवलं नाही तर तो पैसा कधी कसा कुठं जाईल हे कळत नाही. तो लिटरली इव्हॅपरेट होतो. तो आपल्याजवळ कधी पैसा हा फार व्होलाटाईल असतो. तो कधीच लक्ष्मी चंचल असते म्हणतात त्या अगदी वस्तुस्थिती आहे. ते जर प्रॉपर पद्धतीने चॅनलाइज केलं नाही तर तो हातात राहत नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट थोडी सुरुवातीच्याच काळामध्ये थोडीशी लक्षात आली की आपण याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करायला पाहिजे. फायनान्स मॅनेजमेंट व्यवस्थित करायला पाहिजे. आणि फायनान्स मॅनेजमेंट करताना मग जिथेही कुठं पैसा जमा झाला त्याच्यानंतर तो मी त्याच व्यवसायात गुंतवला. कारण दुसरा आपला प्रॉब्लेम असा असतो ज्याला आपण सायफरिंग म्हणतो की वेगळ्याच कुठल्या तरी व्यवसायात तो पैसा घेऊन ज्या व्यवसायातून मिळालेला पैसा त्याच व्यवसायात गुंतवावा. जर वेगळा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी वेगळा पैसा आपल्या स्वतःचा राखीव बाजूला ठेवून त्याच्यातून तो वेगळा व्यवसाय करावा अशा मताचा मी आणि असं जवळपास कायम फॉलो केलं. सर माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की ही आपली कंपनी 1500 कोटीची आहे तर त्याला आपण लिस्टिंग का नाही केलं? हा एक आयडियली IPO करून तुम्ही जसं आता सक्सेशन प्लॅनिंग करताय तर त्याला अजून मोठं होऊ शकतो म्हणजे 1500 ची 15,000 कोटी होऊ शकते. हा एक क्युरिओसिटी म्हणून प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न MSME हे सगळे जे उद्योजक आहेत तिथं तर सिस्टीम्स प्रोसेसेस घालणं दर महिन्याला आपल्या बिझनेसचा ऑपरेशन्स रिव्ह्यू घेणं फायनान्शियल परफॉर्मन्स रिव्ह्यू घेणं हे कितपत गरजेचं आहे प्रत्येक उद्योजकाला आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे 2 प्रश्न. गुड. व्हेरी व्हेरी नाईस क्वेश्चन. प्लीज राऊंड ऑफ अप्लॉज फॉर इट. पहिला तुमचा प्रश्न IPO का नाही केला? आता IPO बेसिकली IPO करायचं कशासाठी याचं उत्तर मला अजून सापडलेलं नाही. कारण मला फायनान्सचा प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे पैसे उभे करायचे याच्यासाठी IPO करायची गरज नाही. IPO केल्यामुळं केवळ शेअर मार्केटमधून पैसे जर कमवायचे असतील तर इतर खूप शेअर्स आहेत ज्यांच्यातून मी पैसे कमवू शकतो जर समजा तसाच विषय असला तर. आणि दुसरी महत्वाची यातली गोष्ट अशी आहे की लक्षात घ्या IPO करण्यामागे तुम्हाला काहीतरी उद्देश असावा लागतो. IPO तून मिळणारा पैसा इज व्हेरी कॉस्टली. IPO तून मिळणारा पैसा हा स्वस्त नसतो. त्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो. त्याचं गणित तुम्हाला सांगतो की बँकेकडनं मी समजा पैसे मला बॉरोईंग पाहिजे मी बँकेकडनं घेतले. मी बँकेकडनं घेऊ शकतो ही पहिली गोष्ट. ज्यांना जे घेऊ शकत नाहीत ते पण बऱ्याचदा IPO करतात. IPO करण्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो काय आहे हा समजून घेणं आवश्यक आहे. जर मला बँकेकडून फायनान्स मिळत नसेल बिकॉज ऑफ माय फायनान्शियल्स देन आय विल बी गोइंग टू IPO. बरोबर आहे. तशी परिस्थिती नाही. मला बँकेकडनं मिळतो. बँकेकडनं काय रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो? 9%, 9.5%, 8%, 8.5% बिकॉज आय मीन A कॅटेगरी. मी जर समजा IPO केला तर IPO केल्यानंतर मला जो डिव्हिडंड द्यावा लागेल तो कशा पद्धतीने द्यावा लागेल? तो डिव्हिडंड माझ्या जे काय प्रॉफिट आहे त्याचा पर्सेंटेज मधून द्यावा लागेल विच बिकम्स व्हेरी कॉस्टली इन अ वे. अर्थात याचा अर्थ असा नाही की IPO करू नये. IPO जरूर करावा. फक्त IPO करताना काही ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आज तुम्हाला जर माहिती असेल IKEA नावाची कंपनी आहे विच इज द लार्जेस्ट
फर्निचर. इट इज अ प्रोप्रायटरशिप कंपनी आणि द ओनर इज 90 years old. कधी जाईल माहित नाही. अर्थात मला तसं नाही करायचं, पण जस्ट टू एक्सप्लेन ऑन दिस. इव्हन ज्या कंपन्या तुमच्या आता इफ यू सी Volkswagen इन इंडिया, इट इज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. त्यांनी इथं आयपीओ नाही केली, कारण आयपीओचा उद्देश काय आहे हे महत्वाचं आहे. तर आयपीओ करायचं डोक्यात आहे का, तर करायचं नक्की डोक्यात आहे. फक्त त्याचा उद्देश पैसे कमवणे एवढा एकच नाहीये, त्याचा उद्देश व्हॅल्यू ऍड करणे हा आहे. आणि मला असं वाटतं की साधारण 2027 मध्ये आम्ही आमचा आयपीओ आणू. आणि तो आयपीओ जेव्हा आणू तेव्हा एक कारण त्याचं नक्की हे नसेल की मला लोन फेडायचे. लोन फेडण्यासाठी मी लोकांचे पैसे नाही घेणार. देर हॅज टू बी सम गुड कॉस्ट. दॅट इज आयपीओ आणणार का, तर आणणार आहे, आणणार नाही अशातला भाग नाही. आणि दुसरा तुमचा प्रश्न रिव्ह्यू मेकॅनिझमच्या संदर्भातला, तर युअर सेइंग मंथली ऑपरेशनल रिव्ह्यू, परफॉर्मन्स रिव्ह्यू आपण बिझनेस मध्ये काय करतो ते पाहणं खरंच कितपत गरजेचं आहे. त्याच्यासाठी शुड एव्हरीवन बी स्पेंडिंग टाइम गरजेचं आहे. सिस्टीम्स गाळणं, प्रोसेस तेवढं एकच गरजेचं आहे. म्हणजे बाकी गोष्टी नाही केल्या तर चालतील, पण रिव्ह्यू घेतला पाहिजे. तुम्हाला काय चालू आहे आपल्या कंपनीत ते माहिती पाहिजे. आणि अर्थात देर हॅज टू बी ए प्रॉपर सिस्टीम. म्हणजे रिव्ह्यू मेकॅनिझम हा ऑर्गनायझेशन मध्ये वेगळ्या वेगळ्या लेवल्सवरती असतो. एक डेली रिव्ह्यू असतो, दुसरा वीकली रिव्ह्यू असतो, तिसरा मंथली रिव्ह्यू असतो, काही ठिकाणी फोर्टनाईटली रिव्ह्यू असतो, काही क्वार्टरली रिव्ह्यू, 6 monthly रिव्ह्यू आणि अॅन्युअल रिव्ह्यू. यातले कुठले कुठले करायचे डिपेंड्स ऑन द कंपनी, डिपेंड्स ऑन द ऑपरेशन्स, पण व्हायलाच पाहिजे. आणि ते वेगळ्या वेगळ्या लेव्हलला व्हायला पाहिजे. म्हणजे ओनर जर डेली रिव्ह्यू करायला लागला तर इट डझंट कॅरी एनी. ओनरनी मंथली रिव्ह्यूज करणं अपेक्षित आहे. जे मधली जी फळी आहे आपली, या फळीमधल्या काही लोकांचा जे अगदी खालच्या स्तरावरती आहेत, ऑपरेशनल लेवलवरती आहेत, त्यांनी डेली रिव्ह्यू करावाच लागेल. काल काय झालं, काल जे काय झालं नाही ते का नाही झालं, आणि आज काय करायचं आणि ते कसं करायचं, याच्यावरती रोज त्यांनी त्यांच्या लेवलला चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यांच्या थोड्याशा वरच्या लेवलला कदाचित वीकली रिव्ह्यू अपेक्षित असतात. ओनरला म्हणजे काय होतं की स्पेसिफिकली आपल्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये, म्हणजे जसं आता मी नोकरीत होतो, नंतर मी व्यवसायात आलो होतो, त्या ह्याच्यामध्ये नोकरीमध्ये असताना सुरुवातीला माझा होता 1150 रुपये माझा पगार होता सुरुवातीच्या बजेट जेव्हा मी लागलो त्यावेळेला. आणि काही कुपन मिळायचे जेवणाची, लंचसाठी जेवणाची कुपन मिळायची, त्याचे काहीतरी 5-25 रुपये कटायचे. बसची फॅसिलिटी होती, त्याचे 5-50 रुपये कटायचे. अजून 1-2 ठिकाणी काही असेच इकडचे तिकडे. तर महिन्याच्या शेवटी जेव्हा पगाराची स्लिप यायची त्यावेळेला प्रत्येक पैसा झालाय का नाही, आलाय का नाही, यांनी पाहायचो. आणि अगदी 10 रुपये जरी कमी असले तरी ते टाइम ऑफिस मध्ये जाऊन, पर्सनल मध्ये जाऊन त्याच्याशी भांडायचो की तू माझे पैसे कमी का केले. आणि हे जेव्हा व्यवसाय करायला लागलो त्यावेळेला वर्षाच्या शेवटी माझा चार्टर्ड अकाउंटंट मला सांगायला लागला की मला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला. सो माझ्या हातामध्ये कंट्रोल काही काळ राहिलाच नाही. आणि हे जेव्हा लक्षात आलं की तेव्हा तर मी 10-10 रुपयाला भांडायचो, आज तर माझं लाखोचं मटेरियल पडलेलं आहे, त्याचा मला अकाउंटिंग नाही. तर ही गोष्ट आपण प्रत्येक एंटरप्रेनरनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की रिव्ह्यू मेकॅनिझम मधून ह्या गोष्टी सरफेसवर येतात. हा रिव्ह्यू झालाच पाहिजे की या महिन्यामध्ये या कंपनीने किंवा मी किती कमवलं किंवा किती गमावलं. कमवणं आणि गमावणं महत्वाचं नाही. कमवलं तरी आनंद, गमावलं तरी दुःख मानण्याचं कारण नाही, पण ते माहिती नसलं तर प्रॉब्लेम आहे. माहिती असणं आवश्यक आहे की व्हॉट इज दॅट हॅपनिंग इन माय कंपनी. आणि त्याच्यासाठी हे माहिती असण्यासाठी हा रिव्ह्यू मेकॅनिझम आवश्यक. आपण दोन प्रश्न घेऊ शकतो असं. माझा एक प्रश्न असा असला आहे, मी सांगताना म्हणला की 500 कोटीला काही केलं त्याच्यासाठी स्टेकअप झाले, तेव्हा पुढे 1000 कोटी 1200 कोटी असतील पार्ट्स. सो बरेच एंटरप्रेनरला इन्क्लुडिंग मी हा अनुभव येतो की एका ठराविक सिच्युएशनला आपण स्टेकअप होतो, पुढे रेव्हेन्यू वाढतच नाही. तर तो वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं, वेगळं काय? याच्या हा जो नेहमी प्रश्न असतो ना, हा मॅनेजमेंट बँडविड्थचा प्रश्न असतो. मी जेव्हा म्हटलं की 500 कोटीला मी स्टक झालो त्यावेळेला इट वॉज ऑल अबाउट मॅनेजमेंट बँडविड्थ, ज्याला आपण म्हणतो की त्या मॅनेजमेंटची
त्यावेळच्या त्या मॅनेजमेंटची ती कॅपॅसिटी तिथं थांबलेली असते. सो व्हॉट यू डेफिनेटली नीड इज फ्रेश ब्लड, व्हॉट यू डेफिनेटली नीड इज अ फ्रेश थिंकिंग. एक कुणीतरी तिसऱ्याने कुणीतरी त्याच्याकडं वेगळ्या पद्धतीने पाहणं अपेक्षित असतं. तीच माणसं तुम्हाला वेगळ्या लेवलला जातील असं वाटत असेल तर ते होत नाही. आणि विच प्रिसाइजली हॅपन व्हेन भूषण स्टार्टेड हेल्पिंग अस इन दॅट. की 500 कोटीवरती आम्ही स्टक झालो होतो आणि ते स्टक झाल्यानंतर त्यांनी येऊन बरेचसे रोड ब्लॉक बाजूला काढून टाकले आणि सिमलेसली आम्ही 1000ला कधी गेलो कळालंही नाही. So it is everything is definitely about management bandwidth आणि ती मॅनेजमेंट बँडविड्थ वरती तुम्हाला काम करावं लागतं. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात की 12 फेल्युअर तुम्ही फेस केलेत आणि त्याच्या आधीही बरेच चॅलेंजेस फेस केलेत. तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलात एक पॉइंट. सो तुम्ही कसं डील केलं? तुम्ही म्हणालात इफ यू थिंक यू कॅन त्या माइंडसेट पर्यंत पोहोचायला सुद्धा बरंच ट्रॅव्हल करावा लागला असेल. सो तो ट्रॅव्हल जाणून घ्यायचा Probably this will be a little repetition of what I said. पण ह्याच्यामध्ये डिप्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी मॅडम अलीकडच्या काळातले चोचले. आमच्या वयाच्या लोकांनी कधी ऐकलं होतं डिप्रेशन वगैरे. कारण फायटिंग स्पिरिट वॉज द ओनली थिंग विच वी वेर ऑलवेज टॉकिंग अबाउट. आणि जे मी म्हटलं ना की सगळे दोर कापून टाकले, तर मी अक्षरशः मी सगळीकडे हे डिक्लेअर केलं की मी आता याच्या पुढे दुसरं काही करणार नाही. मला व्यवसाय करायचा आहे. मला याच्यात फेल झालो तर आनंद, फेल नाही झालो तरी आनंद. पण मी सगळे दोर कापून टाकणे हा जो विषय, प्लॅन बी सोडून देणे, नो प्लॅन बी, देर इज ओनली वन प्लॅन ए अँड देन आय एम रेडी टू फेस द कन्सिक्वेन्सेस. ही माइंडसेट की जे होईल ते मला फेस करावं लागणार आहे आणि ते मी फेस करीन. म्हणजे हे स्वतःला सांगणे, नुसतं इतरांना सांगण्यापेक्षाही ते स्वतःला सांगणं जास्त महत्वाचं असतं की याच्यामध्ये सगळ्यात वाईट काय होऊ शकतं, माझं दिवाळं निघेल. म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर मी हेही कॅल्क्युलेशन केले होते की माझ्यावरती लोन किती आहे आणि ते जर समजा झालं तर मी रस्त्यावरती येऊ शकतो, इथपर्यंतच्या ह्याला ते कॅल्क्युलेशन केले. त्याच्यामुळे क्लॅरिटी होती, यानी की काय होणार आहे याची क्लॅरिटी होती आणि हे न होण्यासाठी काय करावं लागेल ते मग सगळं करावं लागेल, असा त्याच्या पाठीमागचा झालेला माइंडसेट होता. तर मला असं वाटतं की हे सगळे दोर कापून टाकणे हा एकच ह्याच्यावरचा खरा उपाय असतो. राहतो प्रश्न हे डिप्रेशन वगैरे हा, आणि हे खरंच हा आपल्या मनाचा खेळ आहे. म्हणजे माझा फर्म बिलीफ आहे, इथं सायकोलॉजिस्ट कोणी असेल माफी मागेल मी, पण हे आपण स्वतःचे जास्त लाड केले तर त्याच्यातून अजून निगेटिव्हिटी फार सोपी असते. निगेटिव्हिटी येण्यासाठी फार काही करावं लागत नाही, करावं लागतं ते पॉझिटिव्हिटी येण्यासाठी. निगेटिव्हिटी न येऊ देणे हेच फक्त स्वतःला ठरवलं तर मग पुढच्या गोष्टी सोप्या. आणि स्वतःवरती विश्वास ठेवणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे स्वतः मी हे करू शकतो का, तर मी हे करू शकतो का हा विचार रादर न करता मला हे करायचंय असं ठरवलं, हाच त्यातला क्रक्स आहे. याचं एलॉन मस्कचं एक फार छान वाक्य आहे मोटिवेशन वरती अर्थात, की त्याला एकाने विचारलं की एवढं सगळं तू केलं, तुला मोटिवेशन कुठनं मिळतं? तर त्यांनी त्याला उलटा प्रश्न विचारला की व्हॉट इज मोटिवेशन. मला तुझा प्रश्न नाही कळाला की मोटिवेशन मिळतं म्हणजे काय. त्याने परत त्याला विचारलं की नाही, ते एवढं सगळं तू करतो, ते कुठलं तरी तू स्पेस एक्स केलं, तू ते काय तुझी एक्स तुमचा टेस्टर घेतलं किंवा काहीतरी कार तयार करतो टेस्लाच्या, तर व्हॉट इज अ मोटिवेशन बिहाइंड दिस. तो म्हणलं काय मोटिवेशनचा संबंध काय, इफ आय वॉन्ट टू डू इट आय हॅव टू डू इट, इट इज दॅट सिम्पल. व्हॉट इज मोटिवेशन. मला जर बनवायचंय, मला एक गोष्ट करायची तर मग ती मला करायची, एवढाच प्रश्न आहे. सो आय थिंक व्हॉट इज इम्पॉर्टंट इज माइंडसेट, युअर ओन माइंडसेट. फॉर्च्युनेटली इथे जॉईन झाल्यानंतर किंवा त्याच्याही आधी कॉर्पोरेट लाईफ मध्ये असताना मी खूप लोकांचे इंटरव्ह्यू ऐकले असे सक्सेसफुल पीपलचे, पण आजचा जो इंटरव्ह्यू आहे ना, मीन्स बॉटम ऑफ माय हार्ट, जे प्रॅक्टिकल आहे आणि जे उपयोगी आहे, नॉट थिअरॉटिकल किंवा फार काहीतरी फिलॉसॉफी सांगितले, खूप प्रॅक्टिकल उपयोगी आणि माणसाने कशा पद्धतीने विचार केला पाहिजे, एकदा विचार नीट झाला की मग पुढचं सगळं समजेल. तर हे
म्हणजे खूप प्रॅक्टिकल आणि अत्यंत जवळचं आणि उपयोगी वाटायचं. येस सर, थँक्यू सो मच. आज आम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळालं आणि आमच्या बिझनेसेससाठी आम्ही नक्कीच ह्याचा वापर करून घेऊ. आणि खरंच सरांना आपण नंतर सुद्धा ओपन नेटवर्किंग आहे, सो सरांची आपण सगळे बोलू शकतो तेव्हा. सो मी पुढची सूत्र महती मॅडम कडे सबमिट करते. थँक्यू. आपण असं वाटतं की सरांना स्टँडिंग आवश्यक सो आनंद चित्रे सरांना 1-2 मिनिटं बोलायचं आहे. सो आय हँड ओव्हर द माइक टू हिम. सर, आपण खूप इंटरव्ह्यूज ऐकतो, मोटिवेशनल असतात, ते आपल्या गाडीत चाललेले असतात, ट्रॅव्हल मध्ये आपण ऐकतो. पण आजचा इंटरव्ह्यू असा आहे ना की याच्यात आम्हाला काय मिळालं नाहीये याच्यावर आता विचार करायला लागणार आहे की या इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला काय मिळालं नाही. खूप सारे टेक अवेज आहेत आणि आम्हाला तुमच्या वेगळ्या धर्तीवर वाढलेले असतात, पण ऍट द एज ऑफ दिस एज ती जपणं म्हणजे आता साधारण 40-50 वर्ष ती टिकवणं आणि एवढ्या मोकळेपणाने. तर भूषण सर, तुमचे अजून काही मित्र असतील तर ते मला त्यांनाही भेटायला नक्कीच आवडेल. आणि जसं तुम्ही आता सरांना मदत करताय तसं तुम्ही थोडा वेळ आमच्यासाठी पण द्या. इथल्या सगळ्यांना टर्नओव्हर दुप्पट करायचं आहे आणि सरांनी ज्या सांगितलेल्या आयडियाज आहेत त्याचा आम्ही आमच्या बिझनेस मध्ये नक्कीच इम्प्लिमेंट करू. आणि सर, टिळक बीबीएनजी बद्दल 1-2 वाक्य फक्त सांगतो की आता आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही 240 आणि 288 हे दोन्ही टप्पे पुण्याने पार केलेले आहेत. आपले 300 आता पुणे रिजन मध्ये पेड मेंबर्स आहेत, सगळे एकत्र येऊन. मला वाटलं तुम्ही आमदारांची संख्या सांगताय. हे सगळे पुणे रिजन मध्ये या फायनान्शियल इयर मध्ये पेड मेंबर्स आहेत आणि सगळे एकत्र येऊन आम्ही जॉईंट व्हेंचर मध्ये काम खूप चांगल्या पद्धतीनं करतोय. त्याच्यामुळे एकमेकांना रेफरन्स घेऊन काम करतोय. या वर्षीचं याचं पुण्याचं जे टार्गेट आहे ते आम्ही अबकी बार 400 पारचं ठेवलेलं आहे. सो आम्ही पुणे रिजन मध्ये 400 पेड मेंबर्स करणार आहे. उद्देश हाच आहे की सगळ्यांचे बिझनेस वाढावे. टिळक रोडचं विशेष अभिनंदन करायला नक्कीच आवडेल की त्यांनी एका वेगळ्या धर्तीवर हा चॅप्टर उभा केला, ओंकार प्रांजली यांनी, आणि एक छान कन्सेप्ट घेतली की ओजस. नंतर ओंकार एक तुम्हाला आयडिया दिलंच त्याच्याबद्दल. आणि बिझनेस डेव्हलपमेंट लीग म्हणून पण आपण एक या चॅप्टरने इनिशिएटिव्ह घेतला जो आता आपण पुणे रिजन मध्ये सगळीकडे इम्प्लिमेंट करतोय. तर ह्याच्यामध्ये आम्हाला जे काही लॅक्युनाज सापडत होते ना की एकमेकांवर ट्रस्ट ठेवून बिझनेस कसा करायचा, या सगळ्याची उत्तर आज आम्हाला मिळाली. आमच्याकडे तुम्ही असेच वरचेवर या, आम्हाला तुमची वेळ हवी आहे. आणि आपण सगळ्यांनी एक काम करूया की भूषण जोशी विल बी आवर सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर आपण काय करू, आपण सगळेजण एकदा परत ज्यांना बिझनेसची रिक्वायरमेंट आहे सरांशी बोलायचे, तर मी सजेस्ट करीन की सर भूषण सर आम्हाला सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट राहतील. पण जेव्हा पुण्याला कधी याल तेव्हा एक दिवस अगोदर सांगा. आमच्यातले 8-10 लोक तर तुम्हाला नक्की बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू भेटायला आवडेल. पण आपण सगळे छत्रपती संभाजीनगरला जातोय तेही बीबीएनजीचं एक वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत आपण 8 बिझनेस कॉन्फरन्स घेतलेले आहेत आणि मागच्या वर्षी पुण्याने ती होस्ट केलेली होती. मागच्या वेळी डोंबिवलीमध्ये झाली, नाशिकमध्ये मागच्या वर्षी झाली. आता या वर्षीचा जो ऑनर मिळाला आहे तो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला मिळालाय. त्याचं ऑफिशियल इन्व्हिटेशन तुम्हाला मी आज इथे देत आहे. त्याचं लेटर मी भूषण जोशी सरांकडे पाठवून तुम्ही ते इन्व्हिटेशन तुम्ही एक्सेप्ट करावं.
आम्हाला माहिती आहे 1500 कोटी टर्नओव्हर असलेल्या माणसाला 24 तास मॅनेज करायला किती अवघड जातात. पण तुम्ही खरंच ते आलात त्याच्याबद्दल BBNG तर्फे, श्रीपाद सरांतर्फे, सगळ्यांतर्फे आम्ही तुमचे खरंच आभार मानतो. आणि टिळक रोडचे खरंच विशेष आभार की पुणे रिजन मध्ये एवढ्या चांगल्या ताकदीचा आपण एक कार्यक्रम घेतला. सो तुमचे खरंच आभार सगळ्यांचे. आणि याच्यापेक्षा चांगले कार्यक्रम करू आणि सर तुमचा असाच पाठिंबा आम्हाला थँक्यू. थँक्यू सो मच आनंद सर. सगळ्यांच्या मनातल्या भावना आज तुम्ही इथे व्यक्त केल्या. So going ahead now, I request Salil Karmarkar sir to represent the vote of thanks. कार्यक्रम एकदमच छान झालेला आहे. सगळ्यांचा सपोर्ट छान मिळालाय. जोरदार एकदा स्वतःसाठीच टाळ्या. पहिलं म्हणजे मी थँक्यू म्हणीन, लाख मुलाचे आभार मानीन सरांना. आणि लाख मुलाचं मी काही व्याख्या किंवा काय असं कोड वापरत नाहीये. तर तुम्ही सरांचा टर्नओव्हर डिवाइड करा वाटल्यास 1500 कोटी डिवाइडेड बाय 365 डिवाइडेड बाय 24 ते किती येतात बघा. सर आपल्याकडे जवळजवळ आता 2-2.5 तास आले. सो ती व्हॅल्यू किती होते ते बघा. सो खरंच लाख मुलाचे आभार आहेत सरांचे. थँक्स अ लॉट सर. तुम्ही इथे येऊन मार्गदर्शन केलं आणि सरांनी आपल्याला एक खूप छान गोष्ट सांगितली की एक राहाल तर टिकून राहा. सो एकी हेच बळ आहे. सो BBNG थ्रू आपण हे एकी हेच बळ पुढे नेऊया आणि जेवढे जास्त जॉईंट व्हेंचर करता येईल तेवढे जॉईंट व्हेंचर करूया आणि आपला बिझनेस ग्रो करूया. सो थँक्स अ लॉट सर वन्स अगेन. त्याचबरोबर सगळे HO मेंबर जे इथे आले त्यांचं पण खूप आभार आहे की त्यांनी स्पेशल वेळ काढून जे इथे आले. त्याच्याबरोबर बऱ्याच चॅप्टरचे लीड टेबलचे मेंबर्स आहेत त्यांना पण थँक्स अ लॉट. आणि आपले सगळे BBNG परिवार, टिळक रोड चॅप्टर आणि बाकीचे क्रॉस चॅप्टर मेंबर यांना पण थँक्यू. Thanks a lot. Yes, now we are coming towards the end of the program. We request करते सगळ्यांना सुवेदांची व्यंकटेशानो दया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे परो मैत्रजीवांचे पुनर्वांचे विविरसाहो विश्वस्वधर्मसूर्ये सुदेवांची प्रभोते राहो प्राणिजात वर्षत सकलमंगली ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो चराकल्पतरूंचे आलो चेतना चिंतामणीचे भाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेजे लांछना मातंगते काकरीनो ते सर्वांनी सदा सज्जन सोयरे जीवना सरस्वती पूर्णमोहि भजवावती अखंडी आयरत्वोपजीवे विशेषी रूपिये दृष्टादृष्ट विजये ओवावे हे भगवाने श्री विश्वेश्वरा आहुमे राम प्रसादा हे हरे ज्ञान देव सुखिया